प्रेज लॉर्ड. या आज सकाळी पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. त्याची स्तुती आणि आराधनेसाठी आपलं मन अंतकरण आपण तयार करूया. आपण प्रार्थना करू. पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर बापा. आज पुन्हा एकदा परमेश्वर बापा तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलास प्रभूजी बापा. या जिवंताच्या भूमीत आम्हाला जिवंत असं ठेवलंस परमेश्वर बापा, म्हणून आम्ही तुझे आभार, तुझे उपकार मानतो प्रभूजी. याची स्तुती आराधना आम्ही तुझ्या हातात सोपवतो. आमच्या परमेश्वर बापा प्रत्येक आराधनेने परमेश्वर बापा तू संतोषीला जावा परमेश्वर बापा, आणि तुझंच गौरव व्हावं परमेश्वरा. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना येशूच्याच नावात करते, म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन आमेन. आइए हम परमेश्वर को आज मांगेंगे कि प्रभु आज तेरी महिमा का बादल हमें घेर लेंगे, ताकि प्रभु हम तेरी उपस्थिति को महसूस कर सकें. आज परमेश्वर आपके पवित्र आत्मा के द्वारा हम सभियों को छू ले परमेश्वर, आज सभियों को छू ले परमेश्वर. आज इस आराधना में जितने लोग शामिल हैं परमेश्वर, उन सभियों को परमेश्वर आज आपके आत्मा से छू ले प्रभु. धन्यवाद देते परमेश्वर. थैंक यू लॉर्ड. जगह को
आज प्रभु इस आराधना में परमेश्वर आपके पवित्र आत्मा के द्वारा हम सभियों को छू लीजिए परमेश्वर। आपके आत्मा के बारिश से हमें घेर लीजिए परमेश्वर। धन्यवाद देते प्रभु, तेरी स्तुति करते हैं। छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। आइए हम परमेश्वर की आराधना करें सुबह, क्योंकि परमेश्वर ने खुद अपने हाथों से हमें बनाया है। ये सूरज, चांद, सितारे, इस आसमां, धरती, अंबर, सब कुछ परमेश्वर ने बनाया है और उसी परमेश्वर ने उसके खुद के हाथों से हमें बनाया है। हम प्रभु का चक्के लेंगे कि वो कितना भला है और कितना अच्छा है। हालेलुया। क्यों ना हम ताली बजाते हुए परमेश्वर की आराधना करें। परमेश्वर को हम धन्यवाद देंगे, क्योंकि प्रभु का वचन कहता है कि मैं ही मार्ग हूँ, सत्य हूँ और जीवन हूँ। हालेलुया। क्यों ना हम सब मिलकर परमेश्वर की आराधना इस गाने के द्वारा हम करें। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा। यीशु ही आदि है, यीशु ही अंत है, यीशु ही जिंदा खुदा। यीशु मसीह की जय, 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 यीशु मसीह की जय। काना नगरी में शादी के भीड़ में यीशु का पहला चमत्कार। काना नगरी में शादी की भीड़ में यीशु का पहला चमत्कार। पानी का दाख रस चाक कर पूजा हुआ परेशान। पानी का दाख रस चाक कर पूजा हुआ परेशान। में शादी के भीड़ में यीशु का पहला चमत्कार। पानी का दाख रस चाक कर पूजा हुआ परेशान। भूख को खिलाकर, मुर्द को जिलाकर यीशु ने किए बड़े काम। भूख को खिलाकर, मुर्द को जिलाकर यीशु ने किए बड़े काम। यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय,
यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय। अंधे वो देखते, गूंगे वो बोलते, अंधे वो देखते, गूंगे वो बोलते, लंगड़े वो चलते, यीशु के नाम से क्रूस को उठाकर, खून को बहाकर, क्रूस को उठाकर, खून को बहाकर, मौत को हराकर दुनिया को जीत लिया। अंधे वो देखते, गूंगे वो बोलते, लंगड़े वो चलते, यीशु के नाम से क्रूस को उठाकर, खून को बहाकर, मौत को हराकर दुनिया को जीत लिया। यीशु मसीह की जय, 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 यीशु मसीह की जय। हालेलुया। क्यों ना हम इस समय आराधना में जाए, परमेश्वर को बोलेंगे कि परमेश्वर आज प्रभु आपकी उपस्थिति का इंतज़ार है, परमेश्वर आपके आने का इंतज़ार है प्रभु। आज प्रभु हम सब खड़े हैं परमेश्वर प्रभु आपके वचनों को सुनने के लिए। परमेश्वर आज हम खड़े प्रभु आपके स्पर्श के लिए। परमेश्वर आज आप हमारे बीच में उतर आइए और आपके महिमा आप पाइए परमेश्वर। धन्यवाद देते प्रभु। तुझसे ही प्यार है, तुझसे ही तुझसे ही यारी है, तुझसे ही तुझसे ही प्यार है, तुझसे ही तुझसे ही यारी है, तुझसे ही तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार। तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार। तुझसे ही प्यार है, तुझसे ही तुझसे ही यारी है, तुझसे ही तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार। तेरे आने का मुझको तेरे आने का मुझको इंतजार। कब से खड़े हैं तैयारी करके, कब से खड़े हैं सज के सवर के, कब से खड़े हैं तैयारी करके, कब से खड़े हैं
के तेरा इंतजार है यीशु मसीह तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह तेरे आने का मुझको परमेश्वरा आम्ही तुझ्या येण्याची वाट बघत आहोत परमेश्वरा खरोखर तू परमेश्वर खूप महान आहेस परमेश्वर तुझ्यासारखा कोणताच परमेश्वर नाही बाप्पा तू खरोखर परमेश्वरा आमच्या वर्शिपमध्ये बाप्पा तू उपस्थित राहिलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा तुझी स्तुती करतो परमेश्वर बाप्पा तिथून पुढचा सर्व वेळ काळ बाप्पा तुझ्या आधी स्वागत करतो येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकतो आप सबको फिर से एक बार प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड। आज सुबह जब हम प्रभु की आराधना हमने किया, प्रभु हमारे साथ में है। आणि आज सकाळी आम्ही प्रभूची सुंदर आराधना केली आणि परमेश्वर आमच्या सोबत आहे। और प्रभु का फिर से एक बार धन्यवाद हो कि खुदा बाप ने अभी तक हमको संभाल के रखा है। आणि पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानूया की आजपर्यंत त्याने आम्हाला सांभाळून ठेवलेला आहे। और जब अपने घरों में बने हुए हैं तो प्रभु हमारे साथ में बना हुआ है, उसका अनुग्रह हम पर है, इसलिए हमें किसी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। आणि जरी आम्ही घरामध्ये आहोत तरी परमेश्वर आमच्या सोबत आहे, त्याची कृपा आमच्यावरती आहे आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये। और मैं फिर से एक बार ये विश्वास करता हूँ कि आप सब लोग ठीक होंगे। आणि पुन्हा एकदा मी असा विश्वास ठेवतो की तुम्ही सर्व बरे आहात और प्रभु के अनुग्रह में आप चल रहे हैं आणि देवाच्या कृपेमध्ये तुम्ही चालत आहात। और फिर से एक बार मैं कहना चाहूंगा कि प्रभु के अनुग्रह में बने रहिए, खुदा के साथ में चलिए, प्रभु की उपस्थिति में बने रहिए। आणि पुन्हा एकदा मी हेच सांगू इच्छितो की त्या कृपेमध्ये टिकून राहा, परमेश्वरामध्ये जुडून राहा आणि आशीर्वादित राहा। और हमारी यही प्रार्थना है कि जल्दी से ये संसार की जो परिस्थिति है उसमें से हम सभी बाहर आ जाएं। आणि आमची हीच प्रार्थना आहे की जगामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यामधून आम्ही लवकरात लवकर बाहेर निघावं और प्रभु हम पर अनुग्रह करेगा। आणि परमेश्वर आमच्यावर अनुग्रह करेल। और प्रभु का धन्यवाद हो कि हमारा जो आत्मिक स्तर है दिन प्रतिदिन वो बढ़ता चला जा रहा है। आणि प्रभूला धन्यवाद देतो की दिवसेंदिवस आमचा जो आत्मिक स्तर आहे तो वाढत चाललेला आहे। तो आइए प्रभु के वचनों में हम जाएं। तर मग या आपण परमेश्वराच्या वचनांमध्ये जाऊया। आज परमेश्वर के वचनों को आज हम देखें और उसके ऊपर मनन करें। देवाची वचनं पाहूया, त्याच्यावर मनन करूयात। आज की रोटी प्रभु आज हमें दे आणि आजची भाकर परमेश्वर आम्हाला देव। और जब हम आज प्रभु के वचनों को हम देख रहे हैं तो आइए प्रभु के हाथों में आकर हम सभी लोग अब इस समय
प्रार्थना में जाएं। आणि मग देवाची वचनं पाहण्या अगोदर आपण सर्व मिळून प्रार्थनेमध्ये जाऊया. पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो. पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या सहभागितेमध्ये, तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या लोकांसोबत तू आम्हाला घेऊन आलास म्हणून तुझे आम्ही आभार, तुझे उपकार मानतो. जी काही वचनाची भाकर मोडली जाणार आहे परमेश्वर बापा, ती खाऊन परमेश्वर बापा आम्हाला तृप्तता दे परमेश्वर. आमच्या आत्म्याला ताजा आणि तवानं कर परमेश्वर बापा. आणि प्रभूजी त्या वचनांच्या द्वारे प्रभूजी बापा तू आम्हाला उत्साहित प्रोत्साहित कर परमेश्वरा. आणि तुझी कृपा आणि तुझ्या परमेश्वर बापा सानिध्यामध्ये परमेश्वर असंच टिकून राहण्यासाठी, वेळोवेळी तुझ्या वचनाची भाकर मोडण्यासाठी तू आम्हाला कृपा दे, सहाय्य कर आणि कृपा दे परमेश्वरा. धन्यवाद दे, तुझी स्तुती कर. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रभु का धन्यवाद हो कि आज हम प्रभु के वचनों को देखने जा रहे हैं। प्रभूला धन्यवाद की आज सकाळी आम्ही देवाची वचनं पाहायला जाणार आहोत. और हम पिछले कई दिनों से हम कुछ अध्याय को लेकर, कुछ विषय को लेकर हम चल रहे हैं, आणि मागील काही दिवसापासून एक विषय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. जिसके कान हो वो सुन ले, ज्याचे कान आहेत तो ऐको. और ये परमेश्वर ने क्यों कहा, किस लिए कहा, इस बारे में हम निरंतर देख रहे हैं. आणि परमेश्वर असं का म्हटलेलं आहे, त्याचं आपण जे कारण आहे ते बरेच दिवसापासून आम्ही पाहत आहोत. लेकिन फिर से एक बार जब मैं इसका अध्ययन कर रहा था तो प्रभु ने रुका दिया. आणि पुन्हा एकदा जेव्हा मी याचा अभ्यास करत होतो परमेश्वराने मला थांबवलं. मेरा पूरा अध्ययन हो चुका था इसके विषय में, लेकिन प्रभु ने रुका दिया. प्रभु ने फिर से एक बार प्रखर रीति से एक विषय को लेकर मुझसे बात किया. आणि माझा संपूर्ण अभ्यास झालेला असताना परमेश्वराने मला एका क्षणाला थांबवलं आणि एका वेगळ्या विषयाकडे परमेश्वर मला घेऊन गेला. जिस तरह पिछले अध्याय में हमने, पिछले रविवार को हमने जो देखा था, जसं आम्ही मागच्या रविवारी पाहिलं, और इस रविवार भी ये आज के दिन भी प्रभु ने कुछ चीजों को लेकर आया जो हम आपके सामने रखना चाहते हैं. आणि आज देखील, आजच्या रविवारी देखील परमेश्वरने काही गोष्टी आमच्या समोर ठेवल्या ज्या आम्ही आता पाहणार आहोत. परमेश्वर के वचनों में अगर हम देखते हैं तो परमेश्वर आपके और मेरे साथ में विश्वास योग्य है. देवाची वचनं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला कळतं की परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत विश्वासू आहे. परमेश्वर का एक स्वभाव है, परमेश्वर का एक गुणधर्म है, वो गुणधर्म है कि वो विश्वास योग्य है. परमेश्वराचा एक स्वभाव आहे, त्याचा एक गुणधर्म आहे, आणि तो हा की तो विश्वास योग्य परमेश्वर आहे. उसको विश्वास योग्य कहा गया है. त्याला विश्वास योग्य असं म्हटलं गेलेलं आहे. विश्वास योग्य का मतलब यह है कि वो जो उसने शब्द कहा है, जो उसने बोला है, वो उसको पूरा करेगा. विश्वास योग्य याचा अर्थ जे काही तो बोललेला आहे, जी काही अभिवचनं त्याने दिलेली आहे ती तो पूर्ण करेलच करेल. वो पीछे नहीं हटेगा. तो मागे हटणार नाही. वो जो उसने कहा है उसको पूरा करेगा. तो जे काही बोललेला आहे ते तो पूर्ण करणार. इसीलिए वो विश्वास योग्य है. आणि म्हणूनच तो विश्वास योग्य असा आहे. विश्वास योग्य का मतलब यह है कि उसने जो कहा है वो पीछे कभी घूमेगा नहीं. विश्वास योग्य याचा अर्थ असा की जे काही तो बोललेला आहे तो ते करणारच आहे, तो मागे हटणार नाही. इसीलिए परमेश्वर को विश्वास योग्य ऐसा कहा गया आणि है. म्हणूनच तर परमेश्वराला विश्वास योग्य असं म्हटलेलं आहे. उसने हमसे वादा किया है कि जब तू जल से होकर जाए तो मैं तेरे संग रहूंगा. आणि त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की मी जेव्हा पाण्यामधून जाईल तो माझ्या सोबत असेल. और जब तू नदियों से होकर चले तब वे तुझे डुबा ना सकेगी. आणि जेव्हा नद्यांमधून मी जाईल तेव्हा त्या नद्या मला डुबवू शकणार जब नाही. तू आग में से चले तब तुझे आँच ना लगेगी. आणि जेव्हा मी आगीमधून जाईन तेव्हा त्याची झळ मला बसणार क्योंकि नाही. मैं यहोवा तेरा परमेश्वर हूँ. कारण मी यहोवा तुझा परमेश्वर मैं आहे, कभी बदलूंगा नहीं. मी कधीही बदलणार और नाही. ये जो चीज उसने कहा है, जो इसने प्रतिज्ञा की है, वो इसको पीछे नहीं लेगा. तो वो हमारे साथ में ये वचन को लेकर, ये वादे के साथ में चलकर वो हमारे साथ में चलेगा. आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेस आम्ही अशा परिस्थितींमधून जाऊ तो मागे हटणार तर नाहीच नाही, पण त्या प्रत्येक परिस्थितीमधून जात असताना स्वतः परमेश्वर आमच्या सोबत सोबत चालणारा परमेश्वर आहे, कारण की तो विश्वास योग्य आहे. वो हमें छोड़ेगा नहीं. तो आम्हाला कधी सोडणार नाही, वो हमें त्यागेगा नहीं. तो आम्हाला त्यागणार नाही. परमेश्वर का वचन कहते हैं एक माँ अपने दूध पिलाते बच्चे को भूल सकती है, लेकिन मैं तुझे नहीं भूलूंगा. आणि परमेश्वराचं वचन असं सांगतं की एक दूध पाजणारी आई आपल्या लेकराला विसरून जाईल, पण मी तुम्हाला कधीच सोडणार मैं नाही. तुझे कभी नहीं छोड़ूंगा. मी तुला कधीच सोडणार नाही. संसार के अंत तक मैं तेरे साथ में आणि रहूंगा. या जगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या सोबत असेन. ये उसका वादा है. हे त्याने दिलेलं वचन आहे. इसका हम इस सब लोगों ने हमने अनुभव भी किया है आणि आम्हा प्रत्येकाने याचा अनुभव देखील घेतलेला कि आहे वो हमारे साथ में किस प्रकार
बना है और किस प्रकार हमें लेकर चलता की है, परमेश्वर आमच्या सोबत कसा चालतो, तो आम्हाला कसा सांभाळतो, तो आम्हाला घेऊन चालतो. क्योंकि उसका स्वभाव है वो है विश्वास योग्यता, कारण की त्याचा स्वभाव हा आहे, ते आहे विश्वास योग्यता. और विश्वास योग्यता से वो हमारे साथ में बनकर चलता है. आणि विश्वास योग्यतेने तो आमच्या सोबत चालतो. इसीलिए आप और मैं आज जो परिस्थिति में है, तो आप ये मत सोचिए कि परमेश्वर मेरे साथ बना हुआ नहीं है. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे काही या परिस्थितीमधून जात आहोत असा विचार करू नका की तो आमच्या सोबत नाहीये, उसने मुझे परिस्थिति में छोड़ दिया है, की त्यांनी मला या परिस्थितीमध्ये सोडून दिलंय, उसने मुझे परिस्थिति में त्याग दिया है. त्यांनी या परिस्थिती मला त्यागलेला आहे. नहीं मेरी बहन मेरे भाई, वो परमेश्वर त्यागने वाला परमेश्वर नहीं है. नाही वो- माझ्या भाऊ बहिणींनो, आमचा परमेश्वर आम्हाला त्यागणारा परमेश्वर तो नाहीये. उस समय उस परिस्थिति में परमेश्वर हमको साथ में लेकर चलने वाला खुदा है. पण त्या वेळेला त्या समयी आमचा परमेश्वर आम्हाला सोबत घेऊन चालणारा परमेश्वर आहे. वो मैं उठाकर चलने वाला तो परमेश्वर है. आम्हाला उचलून घेऊन चालणारा परमेश्वर आहे. क्योंकि उसने कहा है कि मैं विश्राम देने वाला परमेश्वर हूं. कारण की तो म्हटलं की मी विसावा देणारा परमेश्वर आहे. और विश्राम कब मिलेगा? विसावा केव्हा मिळेल? जब आप और मैं परमेश्वर के हाथों में आ जाते हैं, तब परमेश्वर विश्वास योग्यता के अनुसार हमारे जीवन में वो करता है. जेव्हा तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या हातामध्ये पडतो, त्यावेळेस त्याचा जो गुणधर्म आहे विश्वास योग्यता, त्यानुसार तो आमच्या सोबत चालतो. वो परिस्थिति में छोड़ने वाला परमेश्वर नहीं है. तो परिस्थितीमध्ये सोडणारा परमेश्वर नाहीये. आप बड़ी परिस्थिति में हैं, आप बड़े मुश्किलों में हैं, आप बड़े आंधी और तूफान से गुजर रहे हैं, तो ये मत सोचे कि वो आपको छोड़कर चला जाएगा. आणि तुम्ही परिस्थितीमध्ये आहात, समस्यांमध्ये आहे, वादळ आणि वारा तुमच्या जीवनामध्ये येते ना, अशा परिस्थितीमध्ये तो तुम्हाला सोडून जाणारा परमेश्वर नाहीये. वो आपको वो अपने हाथ में उठा लेगा. तर तो तुम्हाला त्याच्या हातामध्ये उचलून धरेल. आप देखिए शद्रक मेशक अबेदनगो के जीवन में देखिए, आता तुम्ही हे पाहू शकता, शद्रक मेशक आणि अबेदनगोच्या जीवनामध्ये कठिन परिस्थिति है. परिस्थिती कठीण आहे बड़ा भयानक प्रश्न उनके सामने है. आणि भयानक प्रश्न त्यांच्या समोर आहे. लेकिन एक बात उनको मालूम है कि हम परमेश्वर हमारा विश्वास योग्य परमेश्वर है. एक गोष्ट त्यांना ठाऊक आहे की त्यांचा परमेश्वर हा विश्वास योग्य परमेश्वर वो आहे. हमें छोड़ने वाला नहीं है. तो आम्हाला सोडणार नाही ऐसी परिस्थिति में भागने वाला नहीं है. आणि अशा परिस्थितीमध्ये तो पळून जाणारा नाहीये. तो ऐसी परिस्थिति में साथ रहने वाला खुदा है. साथ रहकर हमें बचाने वाला, हमारा रक्षण करने वाला वो तर परमेश्वर है. अशा परिस्थितीमध्ये स्वतः सोबत राहणारा, आम्हाला वाचवणारा असा तो आमचा परमेश्वर आहे. इसलिए तो उसको विश्वास योग्य कहा गया आणि है. म्हणूनच तर त्याला विश्वासयोग्य असं म्हटलेलं आहे. और जब शद्रक मेशक अबेदनगो उस परिस्थिति में जाते हैं और वो उसको उनको मालूम है कि खुदा हमारे साथ विश्वास योग्य है, और जब अग्नि में वो जाते तो हम एक घटना को वहां पे होते हुए दिखाई देते हैं कि अग्नि की लो उनको झुलसा ना सकी. आणि शद्रक मेशक अबेदनगो ज्यावेळेस त्या अग्नी परीक्षेमधून चाललेले होते, त्यांना माहित होतं की त्यांचा परमेश्वर हा विश्वास योग्य परमेश्वर आहे. आणि मग ज्यावेळेस ते जात होते, कुठलीही आगीची झळ त्यांना लागली नाही. ये उन्होंने अनुभव किया उनके जीवन में. आणि त्यांच्या जीवनामध्ये याचा अनुभव त्यांनी घेतला. इसका मतलब यह है कि परमेश्वर जो है वो विश्वास योग्य परमेश्वर है. याचा अर्थ हा की आमचा परमेश्वर हा विश्वास योग्य परमेश्वर आहे. 1 यूहन्ना 1:9 में इसी प्रकार लिखा है. 1 योहान 1:9 मध्ये असंच लिहिलेलं आहे, परमेश्वर विश्वास योग्य है. परमेश्वर विश्वास योग्य आहे. प्रकाशित वाक्य 1 अध्याय 5 वचन में लिखा है. प्रगटीकरण 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये देखील लिहिलेलं तो वो आहे विश्वास योग्य साक्षी है. की तो विश्वास योग्य साक्ष आहे. प्रकाशित वाक्य 3 अध्याय 14 वचन में लिखा है. प्रगटीकरण 3:14 मध्ये लिहिलेलं आहे, विश्वास योग्य और वो सच्चा गवाह है. तो विश्वास योग्य आणि एक खरी साक्ष असा आहे. अब सवाल ये है, अगर परमेश्वर विश्वास योग्य है उसके लोगों के साथ में, तो उसके लोगों को भी परमेश्वर के साथ में विश्वास योग्य होना है. आता प्रश्न असा आहे, जर परमेश्वर विश्वास योग्य आहे त्याच्या लोकांच्या बाबतीमध्ये, तर लोकांनी देखील देवाच्या प्रति विश्वास योग्य असणं हे गरजेचं आहे. अगर हम कहते हैं कि परमेश्वर विश्वास योग्य है, हम कहते हैं कि वो विश्वास योग्यता परमेश्वर है, अब आपको और मुझे भी उसके साथ में विश्वास योग्य के साथ में रहना पड़ेगा. जर आम्ही म्हणतो की आमचा परमेश्वर हा विश्वास योग्य परमेश्वर आहे, तर आम्हाला तुम्हाला देखील त्या परमेश्वरासोबत विश्वास योग्य राहणं फार गरजेचं देखिए आहे. भजन संहिता इसका 12 अध्याय और 1 वचन में क्या कहता है. आता स्तोत्र संहिता याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला काय सांगतं? मनुष्य में से विश्वास्य लोग मर मिटे हैं. हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही. कोई भक्तिमान उरला नहीं.
हिंदी में लिखा है कि मनुष्यों में से विश्वास योग्य लोग मर मिटे हैं। कोणी भक्तिमान उरला नाही। अब परमेश्वर जब देखता है इस पृथ्वी पर तो एक चीज को वो देखता है कि विश्वास योग्यता ये मिट चुकी है। आणि परमेश्वर जेव्हा या पृथ्वीकडे पाहतो तर त्याला दिसतं की इथून सर्व विश्वास योग्यता जी आहे, विश्वास जो आहे लोकांचा तो उडून गेलेला आहे मनुष्य में जो विश्वास योग्यता है वो पूरी तरह से खत्म हो चुकी आणि है। मनुष्यांमधली जी विश्वास योग्यता आहे ती पूर्णपणे संपलेली आहे। परमेश्वर जो है विश्वास योग्य लोगों को खोज रहा है आणि परमेश्वर जो आहे तो विश्वास योग्य लोकांना शोधत आहे। और परमेश्वर विश्वास योग्य है और वो ये चाहता है कि उसके लोग भी, उसके सेवक भी ये विश्वास योग्य रहे। आणि परमेश्वर स्वतः विश्वास योग्य आहे आणि त्याची इच्छा हीच आहे की त्याच्या लोकांनी देखील विश्वास योग्यच असावं। देखिए परमेश्वर देख रहा है पहा परमेश्वर पाहत आहे कि विश्वास योग्य लोग मर मिटे हैं की विश्वास योग्य लोक संपलेले आहेत, मेलेले आहेत। और परमेश्वर एक चीज को खोजता है वो विश्वास योग्यता। आणि परमेश्वर एकच गोष्टीचा शोध घेत आहे आणि ती म्हणजे विश्वास योग्यता। और वो कहता है कि विश्वास योग्यता खत्म हो चुकी है। आणि तो म्हणतोय की विश्वास योग्यता संपलेली आहे। आज इस दुनिया के अंदर एक दूसरे के ऊपर जो भरोसा है, जो विश्वास योग्यता है वो खत्म हो चुकी है। आज या जगामध्ये आम्ही पाहतो की एकमेकांवरची देखील विश्वास उडलेला आहे, विश्वास योग्यता कुठेतरी संपलेली आहे। हम एक दूसरे के ऊपर विश्वास नहीं कर सकते। आम्ही एकमेकांवर देखील विश्वास ठेवू शकत नाहीये। वो कितना भी गुण से भरा हुआ हो, कितना भी अच्छा क्यों ना हो, लेकिन कोई भी विश्वास करने के लिए तैयार नहीं है। मग तो कितीही गुण संपन्न असो, किती चांगला विश्वासणारा असो, आमच्या जी त्याच्यावरचा विश्वास योग्यता आहे ती संपलेली आहे। हम इस बात को इस दुनिया में होते हुए देख रहे हैं आणि ह्या सर्व गोष्टी या जगामध्ये होत असताना आम्ही पाहत आहोत और हम देख रहे हैं कि विश्वास योग्यता जो है वो मिटती जा रही है। आणि आम्ही पाहत आहोत की जी काही विश्वास योग्यता आहे ती संपत चाललेली आहे। और आज परमेश्वर एक चीज को खोज रहा है वो विश्वास योग्यता। आणि आज परमेश्वर एकच गोष्ट शोधत आहे ती म्हणजे विश्वास योग्यता। लोग सोचते हैं कि बोलने की कला के द्वारा वे उत्तम प्रचारक बन सकता है। लोकांना असं वाटतं की बोलण्याचं उत्तम वक्तृत्व असेल तर ते छान प्रचारक होऊ शकतात। वरदानों के द्वारा वो भविष्यवक्ता बन सकता आणि है। वरदानांच्या द्वारे ते अगदी भविष्य वक्ता देखील होऊ शकतात। लेकिन ऐसा नहीं है। पण असं नाहीये। बाइबल कहती है देवाचं वचन असं सांगतं एक सबसे बड़ी योग्यता जो है परमेश्वर के सेवक के लिए, परमेश्वर के पुत्र और कन्याओं के लिए, वो है विश्वास योग्यता। आणि परमेश्वराचे पुत्र आणि कन्या किंवा परमेश्वराचे सेवक या नात्याने सगळ्यात मोठी पात्रता काय असेल ती म्हणजे विश्वास योग्यता। और विश्वास योग्यता के द्वारा ही अभिषिक्त आप और में होते हैं। आणि विश्वास योग्यतेच्या द्वारेच तुम्ही आणि मी अभिषिक्त होऊ शकतो। विश्वास योग्यता के द्वारा ही आपको और मुझे परमेश्वर उसके अभिषेक के द्वारा वो अगुवाई करेगा। आणि विश्वास योग्यतेच्या द्वारेच परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल। शायद आपके पास में विशेष प्रकार का वरदान होगा। कदाचित तुमच्याकडे विशेष असं वरदान असेल। आप बहुत अभिषिक्त सेवक या पुत्र या कन्या होंगे। तुम्ही फार अभिषिक्त सेवक किंवा पुत्र किंवा कन्या असताल। आप एक बहुत बड़े पद पर होंगे आणि तुम्ही फार मोठे वक्ते असाल। लेकिन मैं आपसे ये कहना चाहता हूं, बाइबल ये सिखाती है ये सब कुछ होते हुए भी अगर विश्वास योग्यता नहीं है तो आप और मैं शून्य है। पण देवाचं वचन आम्हाला असं सांगत आहे सर्व गोष्टी असतील पण जर विश्वास योग्यता नसेल तर ते व्यर्थ आहे। वो सब कुछ खत्म है, ते संपलेलं आहे। वो हमें लगता होगा कि मैं अभिषिक्त हूं, हमें लगता होगा कि मैं बड़े वरदानों से भरा हुआ हूं, लेकिन परमेश्वर के नजरों में आप और मैं शून्य हैं। मला असं वाटत असेल की मी फार अभिषिक्त आहे, मी फार वरदानांनी भरलेला आहे, पण देवाच्या दृष्टीने जर विश्वास योग्यता आमच्यामध्ये नाही तर मी ते व्यर्थ आहे। परमेश्वर सीधा यहाँ पे कह रहा है कि परमेश्वर जो है वो विश्वास योग्यता लोगों को ढूंढ रहा है, लेकिन वो देख रहा है कि विश्वास योग्यता मर चुकी देवाचं है। वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वर विश्वास योग्यतेने भरलेले लोक शोधत आहे आणि तो पाहतो तर सर्व विश्वास योग्यता मेलेली आहे, संपलेली आहे। इसलिए आज आपको और मुझे ध्यान रखना, अगर मेरे पास में मेरे पास में वरदान नहीं है कोई बात नहीं है, लेकिन आप
के पास में एक चीज है, वो है विश्वास योग्यता। आणि म्हणून आज जर तुमच्याकडे वरदान नाहीये किंवा आणखी कुठल्या गोष्टी नसतील, पण एक गोष्ट जर तुमच्याकडे आहे ती म्हणजे विश्वास योग्यता, और ये परमेश्वर का गुणधर्म है, आणि हा देवाचा गुणधर्म आहे, और ये सबसे महत्वपूर्ण बात है। आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे। और ये विश्वास योग्यता बहुत महत्वपूर्ण मानी जाती है, आणि ही विश्वास योग्यता जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण मानली जाते। और ये पवित्र आत्मा का एक फल है। आणि हे पवित्र आत्म्याचं एक फळ आहे। इसलिए आपके और मेरे अंदर अगर विश्वास योग्यता है तो ये समझिए कि आपके और मेरे विषय में परमेश्वर गवाही देगा। आणि जर ही योग्यता, विश्वास योग्यता तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तर लक्षात घ्या, स्वतः परमेश्वर आमच्या विषयी साक्ष देईल। देखिए मूसा के बारे में अगर हम पढ़ते हैं, मूसा के बारे में परमेश्वर ने एक गवाही दी है। आता मोशेच्या बाबतीमध्ये जर आपण वाचलं तर त्याच्याविषयी देवाने एक साक्ष दिलेली आहे। परमेश्वर ने ये नहीं कहा कि इसने समुद्र को चीर दिया, इसने चट्टान में से पानी निकाला, इसने ऐसा किया, उसने वैसा किया। ये बात परमेश्वर नहीं कह रहा है। या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत नाहीये की त्यानं समुद्र दुभागला, त्यांनी दगडांमधून, खडकामधून पाणी काढलं, पण आणखी एक गोष्ट त्याच्याविषयी परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे। गिनती इसका 12 अध्याय 7 वचन, आणि गणना याचा 12वा अध्याय आणि 7वं वचन, परमेश्वर उसके बारे में ये कहता है कि मेरा दास मूसा ऐसा नहीं है। या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं, माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही, वह तो मेरे सब घराने में विश्वास योग्य है। परंतु माझ्या सर्व घराण्यामध्ये तो विश्वासू आहे। वो सब घराने की बात कर रहा है। या ठिकाणी पूर्ण घराण्याच्या गोष्टीविषयी तो मेरा बोलत ये आहे। सवाल है, इतने सारे लोग हैं, इतने सारे इजरायली लोग हैं, इतने सारे लोग वहां पर हैं, लेकिन परमेश्वर कह रहा है, एक व्यक्ति का नाम ले रहा है और वो कह रहा है कि मोशे मेरा जो दास है वह सब घरानों में विश्वास योग्य है। आता एक मला प्रश्न पडतो ते म्हणजे की एवढे लोक त्या ठिकाणी आहेत, इतके इस्रायली लोक आहे, मोठं घराणं त्या ठिकाणी आहे, पण या सर्व अख्ख्या घराण्यामधून परमेश्वराला फक्त मोशेच विश्वासू असा दिसत आहे। तो सोचिए मोशे कितने छोटे छोटे बातों में परमेश्वर के साथ में विश्वास योग्य रहा मग होगा। आता ही विचार करण्याची गोष्ट आहे की मोशे जो होता किती लहान सहान गोष्टींमध्ये देवासोबत विश्वासू होता। ये परमेश्वर एकदम नहीं कह रहा है इस बात को। आता परमेश्वर एकदमच अचानक बोलत नाहीये या सर्व परमेश्वर गोष्टी। छोटी छोटी बात को उसके जीवन में परखा है, और छोटी छोटी बात को मूसा ने किया, और अब परमेश्वर इतने दिनों के बाद में वो गवाही दे रहा है परमेश्वर के विश्वास योग्य दास है। आणि मोशेच्या जीवनातल्या लहान सहान गोष्टींमध्ये तो कसा देवावर अविसंबून राहिला, विश्वासू राहिला, या सर्व गोष्टी देवाने पाहिल्या आणि सरते शेवटी तो हे त्याच्याविषयी साक्ष देत आहे की संपूर्ण घराण्यामध्ये तो विश्वासू आहे। इब्री 3:5 में भी यही बात को लेकर लिखा है। जो पुराना नियम और नया नियम मूसा के बारे में यही कहती है कि वो विश्वास योग्य है। आणि इब्री 3:13 मध्ये देखील हेच सांगितलं असेल, जुना नियम असो नवीन नियम असो, मोशे विषयी हीच गोष्ट त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे की तो विश्वास होता। पुराना नियम कहता है, नया नियम कहता है, आणि जुना करार आणि नवीन करार आम्हाला हेच सांगतं कि वो मूसा विश्वास योग्य है। की जो मोशे होता तो विश्वास योग्य आज आहे। सवाल ये है कि हमारे विषय में जो हमारे लोग हैं वो हमारे विषय में क्या कहते हैं। आज प्रश्न हा आहे की आमच्या बाबतीमध्ये लोक काय बोलतात, क्या हम विश्वास योग्य हैं? आम्ही विश्वास योग्य आहोत का? जिस प्रकार मोसे विश्वास योग्य है, क्या उस प्रकार आप और मैं हर एक चीज में विश्वास योग्य हैं? जसा मोशे प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास योग्य ठरला, तसं तुम्ही आणि मी का प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासू आहोत का? आज परमेश्वर जो है वो विश्वासी जो लोग हैं उसको वो चाहता है। आणि आज परमेश्वर जो आहे त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी विश्वास योग्य असावं। परमेश्वर के लोगों की विश्वास योग्यता जो है छोटी छोटी बात में दिखना है। आणि परमेश्वरांच्या लोकांची जी विश्वास योग्यता आहे ती त्यांच्या लहान सहान गोष्टींमधून देखील दिसून आली पाहिजे। कुछ लोग कहते हैं कि नहीं हम बड़े बड़े बातों में विश्वास योग्य हैं। अरे भाई मैं एक बात बताना चाहता हूं, जो लोग छोटे बात में विश्वास योग्य नहीं है ना, वो बड़ी बात पे विश्वास योग्य नहीं हो आणि सकते। काही लोक म्हणतात नाही आमचा विश्वास फार मोठ्या मोठ्या गोष्टींवरती आहे, पण मला एक गोष्ट सांगू द्या, जे लहान लहान गोष्टींवरती विश्वास ठेवू शकत नाहीत ना, त्यांच्या जीवनामध्ये ते मोठ्या गोष्टींवर देखील विश्वास ठेवू शकतच नाहीत। मत्ती 25 अध्याय 21 वचन में इसी प्रकार लिखा है। आणि मत्ते 25वा अध्याय आणि 21 वचन, 21वा वचनामध्ये देखील असंच लिहिलेलं ये आहे। घटना सबको मालूम है जो यीशु मसीह ने यहाँ पर बताई है। आणि
आणि येशूने या ठिकाणी जी काही ही घटना सांगितलेली आहे ती सर्वांना ठाऊक आहे. देखिए कितना छोटी बात के ऊपर परमेश्वर नजर रखते हैं, आणि पहा की किती छोट्या गोष्टींवरती परमेश्वराची नजर आहे. और परमेश्वर ने इस व्यक्ति को क्या कहा वो समझना जरूरी है. आणि परमेश्वर या व्यक्तीला काय बोलला हे पाहणं फार गरजेचं आहे. मत्ती 25:21 वचन. मत्ती याचा 25वा अध्याय आणि 21व वचन. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. सुनिए, यहाँ पर वो कह रहा है कि वो आशीर्वादित है जो थोड़े में विश्वास योग्य है. मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. यहाँ पर छोटी छोटी बात में विश्वास योग्य रहने के लिए परमेश्वर हमें कह रहा है. आणि या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास योग्य राहण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे. और उसको धन्य कहता है, उसको आशीर्वादित कहता है जो छोटी बात में विश्वासू है. आणि त्या व्यक्तीला तो भला म्हणत आहे जो छोट्या छोट्या गोष्टींविषयी, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू आहे. और आज आपको और मुझे भी छोटी छोटी बातों में विश्वास योग्य बने रहना है. आज तुम्हाला आणि मला देखील थोडक्या विषयी विश्वासू असणं, लहान सहान गोष्टींविषयी विश्वासू असणं हे गरजेचं आहे. अब परमेश्वर यहाँ नहीं कह रहा कि तू बहुत तेरे पास बहुत वरदान है, तू बहुत अभिषिक्त है, तू अच्छा प्रचारक है, तू अच्छा ऐसा है, तू अच्छा वैसा है. ये बात परमेश्वर यहाँ नहीं कह रहा है. वो स्वामी यहाँ वो नहीं कह रहा है. स्वामी ये कह रहा है कि तू छोटी बात में विश्वास योग्य है. आणि या ठिकाणी जो स्वामी आहे तो तू फार मोठा प्रचारक आहे, तू खूप अभिषिक्त आहे किंवा तू खूप गुणांनी संपन्न आहे असं म्हणत नाही. तर या ठिकाणी स्वामीचं जे लक्ष आहे ते त्याच्या विश्वास योग्यतेवर गेलेलं आहे आणि तो म्हणत आहे की तू विश्वासू आहे, तो छोटी बात में विश्वास तू योग्य है. अगदी थोडक्या विषयी विश्वासू आहे. इसलिए आपको और मुझे हमें विश्वास योग्य पात्र बनना है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला विश्वास योग्य, विश्वास पात्र होणं फार गरजेचं आहे. छोटी छोटी बात में विश्वास योग्य पात्र बनना है. लहान सहान गोष्टी विषयी आम्ही विश्वास योग्य असावं. इसलिए आज परमेश्वर आपकी और मेरी विश्वास योग्यता को देखना चाहता है. आणि म्हणून आज परमेश्वर तुमची आणि माझी विश्वास योग्यता पाहू इच्छितो. अविश्वास योग्यता का मतलब है हम उसके साथ में बने रहे जिसने हमसे कई बातें कही है या कहने के लिए बोला है. आणि विश्वास योग्यता म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये स्थिर राहणं, ज्याने आम्हाला बऱ्याचशा अभिवचन दिलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितलेल्या आहेत. किस बात में हमें विश्वास योग्यता का पात्र बनना है? कोणत्या बाबतीत आम्हाला विश्वास योग्य, विश्वास पात्र व्हायचं आहे? पहली बात यह है कि आपको और मुझे खुद के साथ में विश्वास योग्यता के साथ में बने रहना है. पहिली गोष्ट ही की आम्हाला स्वतःला स्वतःविषयी विश्वास योग्य असणं फार गरजेचं बहुत आहे. बार हम खुद के बारे में विश्वास योग्यता नहीं होते. बऱ्याच वेळा आम्ही स्वतःविषयीच विश्वासू नसतो. देखिए थोड़ी थोड़ी देर के अंदर मनुष्य जो है वो बदलता रहता है. पहा, थोड्या थोड्या वेळानंतर जो मनुष्य आहे तो बदलत राहतो. उसे नहीं समझता कि मैं क्या करूं. त्याला कळतच नाही की मी काय करू. इसलिए मैं आज से कहना चाहता हूं कि सबसे पहला विश्वास पात्र अगर बनना है तो खुद के साथ में बनिए. आणि म्हणून मी यावेळी सांगू इच्छितो की सगळ्यात प्रथम विश्वास पात्र, विश्वास योग्य जर बनायचं असेल तर ते स्वतःविषयी बना. आपके जीवन में आप खुद जो हैं विश्वास पात्र होने के लिए लायक बने, आप और मैं. आणि तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये विश्वास योग्य, विश्वास पात्र होण्याच्या लायक बना. कुछ लोगों को बोलते हुए हम देखते हैं कि नहीं मेरा खुद के ऊपर ही भरोसा नहीं है. नाही, बऱ्याचदा आम्ही लोकांना असं म्हणताना बोलताना ऐकतो की मला माझ्या स्वतःवरच विश्वास नाही. अगर मैं खुद के ऊपर मेरा भरोसा नहीं है, खुद के ऊपर मेरा अगर विश्वास नहीं है तो मैं दूसरे के सामने कैसे विश्वास पात्र बन सकता हूं? जर माझा स्वतःवरच विश्वास नाहीये तर दुसरे लोक माझ्यावर काय विश्वास ठेवतील? और मैं किस प्रकार दूसरों के सामने विश्वास पात्र बन सकता आणि हूं? मग मी कशा प्रकारे लोकांच्या समोर एक विश्वास पात्र ठरेन? इसलिए सबसे पहले आपके खुद के जीवन के अंदर आप और मैं विश्वास पात्र बनना आणि है. म्हणून सर्वप्रथम आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनाविषयी आम्ही विश्वास पात्र असणं गरजेचं और आहे. उसके बाद में आप और मैं यीशु के साथ में विश्वास योग्यता के साथ बने रहना आणि है. त्यानंतर आम्हाला परमेश्वरासोबत विश्वास योग्य, विश्वास पात्र राहणं हे गरजेचं आहे. यीशु के साथ में जो सहभागिता है, परमेश्वर की जो उपस्थिति है उसमें बने रहना है. परमेश्वराची जी सहभागिता आहे, त्याची जी उपस्थिती आहे त्याच्यामध्ये स्थिरावणं फार गरजेचं आहे. हमें एक टाइम
टाइम देना है कि मैं ये सहभागिता जो है ये मैं परमेश्वर के साथ में करने वाला हूं। आणि आम्हाला एक वेळ निश्चित केली पाहिजे, ज्या वेळेमध्ये आम्ही ठरवलं पाहिजे की ही वेळ जी आहे ती परमेश्वरासोबत घालवण्याची माझी वेळ आहे. अगर यीशु मेरे साथ में विश्वास योग्य है तो मेरा भी कर्तव्य है कि मैं परमेश्वर के साथ में विश्वास योग्य पात्र बनूं। जर येशू माझ्याविषयी विश्वासू आहे तर हे तुमचं आणि माझं देखील कर्तव्य आहे की आम्ही त्याच्या प्रती विश्वास योग्य ठरावं. आज अगर हम जो देख रहे हैं अपने जीवन को कि हम अपने जीवन के अंदर परमेश्वर के साथ में विश्वास योग्य नहीं है, आणि आपण पाहतो बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही देवासोबत विश्वास योग्य नाही आहोत. अगर समझो हम रविवार सब्बात दिन जो हम बनाते हैं परमेश्वर की आराधना में हम बिताते हैं, जर रविवार शाब्बात दिवस म्हणून आम्ही पाळतो आणि त्याच्या सहभागितेमध्ये तो आम्ही घालवतो, कोई बात नहीं, अब लॉकडाउन है इसलिए हम घर में हैं। काय हरकत नाही, लॉकडाऊन आहे म्हणून आम्ही घरी आहोत. अगर लॉकडाउन नहीं होता तो हम रविवार को चर्च में आकर प्रभु की आराधना करते हैं। आणि जर लॉकडाऊन नसतं तर तुम्ही आणि मी रविवारच्या दिवशी घरी बसून राहिलो नसतो, तर आम्ही मंडळीमध्ये चर्चमध्ये आलो असतो. अभी बहुत लोगों की प्रार्थना है कि जल्दी से चर्च शुरू हो जाए, आणि अजूनही बरेचसे लोक प्रार्थना करत आहे की लवकरात लवकर चर्च सुरू और व्हावं. हमारी भी ये प्रार्थना है कि जल्दी से चर्च शुरू हो जाए, हम सब एक साथ मिलकर प्रभु की आराधना आणि करें। आमची देखील प्रार्थना हीच आहे की लवकरात लवकर चर्च सुरू व्हावं आणि आम्ही सर्व मिळून देवाच्या सहभागितेमध्ये अब यावं. आपको और मुझे लॉकडाउन के अंदर जब आप और मैं घर में बैठे हैं तो हम कितने विश्वास योग्यता में उतरते हैं ये दिखाना है। आता लॉकडाऊन मध्ये देखील आम्ही देवाच्या बाबतीमध्ये त्याच्या सहभागितेच्या बाबतीमध्ये किती विश्वास योग्य आहे हे आता आम्हाला दाखवून अब द्यायचं आहे. देखिए हमने जो भजन संहिता में पढ़ा, परमेश्वर देख रहा है कि उनकी विश्वास योग्यता मिट चुकी है। मनुष्य एक भी मनुष्य नहीं बचा है जो विश्वास योग्यता का पात्र हो। आणि स्तोत्र संहितामध्ये आम्ही आत्ताच वाचलं की परमेश्वर पाहत आहे विश्वास योग्य लोकांना शोधत, आणि तो पाहतो की विश्वास योग्य लोक हे मेलेले आहेत, कुणी एकही उरलेला नाही. अब परमेश्वर देखना चाहते हैं कि लॉकडाउन के अंदर हम रविवार भी परमेश्वर की सहभागिता में बने रहते हैं या नहीं रहते। आता परमेश्वर पाहू इच्छितो की या लॉकडाऊनच्या काळात देखील रविवारच्या दिवशी त्या वेळेला आम्ही त्याच्या विश्वास योग्य होतो की नाही, तसं आम्ही त्याच्या विश्वास योग्यतेच्या पात्रतेमध्ये आम्ही ठरतो की नाही. अब प्रभु का धन्यवाद हो कि हमारे सबके पास में परमेश्वर एक सुंदर मोबाइल दिया है। आणि प्रभूला धन्यवाद, आम्हा प्रत्येकाला परमेश्वराने एक सुंदर मोबाईल दिलेला आहे. इंटरनेट की सुविधा परमेश्वर ने हमें दी है, आणि इंटरनेटची सुविधा परमेश्वराने दिलेली आहे. लेकिन हमें इसको इस्तेमाल करना है। पण आम्हाला याचा उपयोग करायचा आहे. ये किस प्रकार इस्तेमाल करना है? आता कसा उपयोग करायचा आहे? हम जब सुबह चर्च में आते थे सुबह 10 बजे, आता आम्ही जेव्हा सकाळी 10 वाजता चर्च मध्ये येत जब होतो लॉकडाउन नहीं था, तेव्हा लॉकडाऊन तो नव्हतं. अब भी वही करना है। आजही तेच करायचं आहे. आपको और मुझे लॉकडाउन के अंदर भी 10 से मेरा जो 12 साढ़े 12 बजे का टाइम है वो परमेश्वर के खरा पात्र उतरना है कि मैं विश्वास योग्यता में हूं कि नहीं हूं। आणि या रविवारच्या दिवशी देखील जरी लॉकडाऊन आहे तरी 10 ते 12 12:30 ची जी वेळ आहे ती आम्हाला देवासोबतच घालवायची आहे. त्याच्या विश्वास योग्यतेमध्ये आम्हाला खरं उतरायचं आहे. मेरे भाई लोगों का धन्यवाद, मीडिया टीम के लिए धन्यवाद जो आपके लिए सेवा कर रहे हैं। माझ्या भावांसाठी धन्यवाद, जी मीडिया टीम आहे त्यांचे आभार मानतो की ते तुमच्यासाठी सेवा करत आहेत, तुमच्यापर्यंत सर्व गोष्टी पोहोचवत आहेत. वो भी विश्वास योग्यता से काम कर रहे हैं। उनकी यही इच्छा है कि हमारे सब लोगों को परमेश्वर का वचन मिले, आणि ते अतिशय विश्वास योग्यतेने काम करत आहेत. त्यांची इच्छा हीच आहे की त्याच्या लोकांपर्यंत वेळेमध्ये त्या गोष्टी पोहोचाव्यात. और वो रात दिन कष्ट करके बड़ा अपना समय देकर वो आप तक प्रभु के वचनों को वो भेज रहे हैं। आणि रात्रंदिवस कष्ट करून फार हा गोष्टी त्यांनी त्याग करून त्यांचा वेळ देऊन ते त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपने नौकरी का समय निकालकर, अपने काम का समय निकालकर वो आपके लिए वीडियो तैयार कर रहे हैं। त्यांची नोकरीची वेळ, त्यांची कामाची वेळ काढून ते तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत आहेत और बड़े कष्ट के साथ में वो आप तक पहुंचा रहे हैं। आणि फार कष्टाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आप अगर देखना चाहते हैं तो आप आ सकते हैं, उनको फोन करके पूछ सकते हैं। आणि जर तुम्हाला पाहायचंय तुम्ही या, त्यांना फोन करा आणि तुम्ही येऊन पाहू शकता. पूरी रात भर और रात को वो जागकर आपके लिए चीजों को उपलब्ध करके दे रहे पूर्ण हैं। रात्र जागून ते तुमच्यासाठी गोष्टी उपलब्ध करून देत जो आहेत. आप और मैं 2 घंटे या 1.5 घंटे का जो मैसेज देखते हैं संडे को, उसके लिए उन्हें बहुत सारे घंटों को उन्हें देना पड़ता है। आणि जेव्हा आम्ही एक रविवारच्या दिवशी 1 किंवा 1.5 तासाचा जो व्हिडिओ बघतो तो बनवण्यासाठी त्यांना रात्रंदिवस त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट द्यावे लागत आहेत. लेकिन वो विश्वास पात्र के साथ में वो काम कर रहे पण हैं। विश्वास योग्यतेने, विश्वास पात्रतेने ते त्यांचं काम करत
करत और आहे प्रभु उनका प्रतिफल जरूर देने वाला आणि है, परमेश्वर त्याचं प्रतिफळ त्यांना नक्की देणार आहे. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है तूने किए हुए काम जो है, तेरा जो परिश्रम है वो कभी व्यर्थ नहीं जाएगा. कारण देवाचं वचन असं सांगतं तू केलेला परिश्रम कधीही व्यर्थ जाणार नाही. इसलिए अगर वो परमेश्वर हमारे साथ विश्वास योग्यता है, अगर ये लोग हमारे साथ विश्वास योग्यता है, हम देखने वाले भी विश्वास योग्यता के पात्र उतरना चाहिए. आणि म्हणून जर परमेश्वर आमच्या प्रती विश्वास योग्य आहे, ही लोक मीडिया टीम जे विश्वास योग्यतेने त्यांचं काम करत आहे, तर हे तुमचं आणि माझं देखील कर्तव्य आहे की तुम्ही आणि मी देखील या प्रती या सहभागितेविषयी विश्वास योग्य असावं. लेकिन हमारा मन कहता है कि नहीं, क्या देखना है सुबह के टाइम, हम शाम को देखेंगे, नाही मग आमचं मन असं सांगतं काय सकाळी सकाळी बघायचं, आम्ही संध्याकाळी बघू, हम दोपहर को देखेंगे, आम्ही दुपारी बघू, हम सोमवार को देखेंगे, आम्ही सोमवारी बघू, हम मंगलवार को देखेंगे. मंगळवारी बघू. मैं जो ये कहता है ना, मैं सोमवार को देखूंगा, शाम को देखूंगा, वो कभी भी देख नहीं पाएगा, आणि जो असं म्हणतो की मी सोमवारी बघेल मंगळवारी बघेल तो कधी पाहू शकत क्योंकि नाही. उसके समय में जब 10 बजे अगर चर्च शुरू होता है ऑनलाइन, तो अगर वो लोग विश्वास योग्यता इतना कष्ट करके आपके और मेरे बीच में पहुंचाते हैं, तो अब आपका और मेरा काम भी है कि हम विश्वास योग्यता के साथ में बनकर 10 बजे प्रभु के सब लोग ऑनलाइन हम आकर प्रभु की आराधना करें. आणि ही जे लोक आहेत ते त्यांचे रात्रंदिवस कष्ट करून बरोबर रविवारी 10 वाजेपर्यंत तो व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचावा या विचाराने त्यांचा विश्वास योग्यतेने ते काम करत आहेत. परमेश्वर विश्वास योग्य आहे, तर आता तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की तुम्ही देखील त्याच वेळेला त्या ठिकाणी उपस्थित राहून सहभागितेमध्ये येऊन तुमची विश्वास योग्यता दाखवली पाहिजे. अब हमारी बारी है विश्वास योग्यता दिखाने की. आता वेळ आमची विश्वास योग्यता दाखवण्याची. देखिए परमेश्वर ने कहा कि तू छोटी बात में विश्वास योग्य हा या है. ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की तू थोडक्या विषयी विश्वासू आहे. हमें किसी ने बोलने की जरूरत नहीं है कि 10 बजे आकर प्रभु की आराधना करो. आणि कुणी येऊन आम्हाला सांगावं याचं गरज नाही की तू 10 वाजता त्या ठिकाणी सहभागितेमध्ये हजर हो म्हणून. क्योंकि परमेश्वर देख रहा है हमारी विश्वास योग्यता. कारण परमेश्वर स्वतः आमची विश्वास योग्यता पाहत आहे. इसलिए आपका और मुझे मेरा जो समय है ना, उसको आप दूसरे को मत दीजिए, क्योंकि इसी में हमारी विश्वास योग्यता दिखने वाली आणि है. म्हणून ती जी वेळ आहे ना 10 वाजण्याची, ती तुम्ही इतर कुणालाही देऊ नका, कारण याच द्वारे तुमची आणि माझी विश्वास योग्यतेची पारख होणार आहे. नहीं मैं बाद में देखूंगा, बाद में देखूंगी, शाम को देखूंगी, सुबह देखूंगी. नहीं मेरे बहन मेरे भाई, अब समय है विश्वास योग्यता के पात्रता बनने के लिए. नाही मी आता बघेल, नंतर बघेल, उद्या बघेल, परवा बघेल. नाही माझ्या भावा बहिणींनो, ही वेळ आहे तुमची विश्वास योग्यता देवासमोर दाखवण्याची. अगर परमेश्वर विश्वास योग्य है तो हमें भी विश्वास योग्य. जर परमेश्वर विश्वास योग्य आहे तर तुम्हाला आणि मला देखील विश्वास योग्य असणं गरजेचं आहे. पहली बात, खुद के साथ विश्वास योग्यता के साथ बने सर्वप्रथम रहो. गोष्ट तुम्हाला मी स्वतःविषयी विश्वास योग्य असावं, यीशु के साथ में विश्वास योग्य बने रहो. येशू सोबत विश्वास योग्य असावं. अब हमारे परिवार के साथ में पति पत्नी एक दूसरे के साथ में, बच्चों के साथ में, और बच्चे जो है माँ बाप के साथ में विश्वास योग्य बने रहे. आता पती पत्नी कुटुंबामध्ये जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस पती पत्नी एकमेकांसोबत, लेकरं आपल्या आई वडिलांसोबत देखील विश्वास योग्य राहणं फार गरजेचं हम आहे. देखते कि परिवारों में भी विश्वास योग्यता खत्म हो चुकी है. आम्ही पाहतोय की आजकाल कुटुंबांमध्ये देखील विश्वास योग्यता जी आहे ती संपत चाललेली आहे. पति पत्नी के ऊपर विश्वास नहीं करता, पत्नी पति के ऊपर विश्वास नहीं करती. पती पत्नीवर आणि पत्नी पतीवरती विश्वास ठेवू शकत नाहीये. मोबाइल के अंदर इतना भारी कोड डाला जाता है कि उसको जो टेक्नीशियन भी बड़ा वो भी परेशान हो जाता है निकालने के लिए. आणि त्या मोबाईल मध्ये एवढा कोड जबरदस्त टाकला जातो की कोणी तज्ञ माणूस देखील ते उघडता येत नाही त्याला. पति तो छोड़ो, पती तर लांबच, पत्नी तो छोड़ो, पत्नी तर लांबच. और वो एक दूसरे के मोबाइल भी दिखाने के लिए विश्वास योग्य नहीं है. आणि एकमेकांचे मोबाईल देखील एकमेकाला दाखवण्यास इतपत त्यांची विश्वास योग्यता उरलेली नाहीये. अब हम इस संसार में इन बातों को देखते हैं आता जगामध्ये आम्ही या सर्व गोष्टी पाहतो कि एक दूसरे के साथ में, परिवार भी एक दूसरे के साथ में विश्वास योग्यता के साथ में नहीं है. की कुटुंबाच्या कुटुंब देखील एकमेकांसोबत विश्वास योग्य नाहीयेत. और आज परमेश्वर यही चाहता है कि आप और मैं, हमारा परिवार जो है, हम एक दूसरे के साथ में विश्वास योग्यता के साथ में रहें. आणि परमेश्वराची तर इच्छा हीच आहे की एक कुटुंब म्हणून, एक परिवार म्हणून आम्ही आपसामध्ये विश्वास योग्यच राहावं. कोई बात को छुपाए नहीं. कुठली गोष्ट लपवू नये. बहुत बार बातों को छुपाया जाता है, बऱ्याचदा गोष्टी लपवल्या जातात और जब सामने खुल जाती है तो एक बड़ा विश्वासघात होता है, आणि जेव्हा त्या गोष्टी उघड होतात तेव्हा मोठा विश्वासघात होतो. और हृदय को चोट पहुंचाने वाली चीज है. आणि मग आमच्या हृदयाला जखमा देणाऱ्या त्या गोष्टी आहेत. इसलिए आपके और मेरे
जीवन में जो है ना, हमारे परिवारों के साथ में हमें विश्वास योग्य बने रहना है। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या परिवारासोबत आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला एकमेकांसोबत विश्वास योग्य राहणं फार गरजेचं देखिए आहे. मूसा जो है पूरा घराने के अंदर विश्वास योग्य था पहा मोशे जो आहे पूर्ण घराण्यामध्ये विश्वास योग्य और होता परमेश्वर के विषय में गवाही दे रहा आणि है। स्वतः परमेश्वर त्याविषयी साक्ष देत आहे. अब और एक बात है, हमें कलीसिया के साथ में जो हमारा परिवार है इस पृथ्वी के ऊपर, उसके साथ में विश्वास योग्य बने रहना है। आता अजून एक गोष्ट ही की आमची जी मंडळी आहे, ज्या या पृथ्वीवरती आमचं जे परिवार आहे, आमची मंडळी, त्या मंडळी सोबत देखील आम्हाला विश्वास योग्य राहणं हे गरजेचं आहे. हमें परमेश्वर ने उसके कलीसिया में लगाया है, उसके परिवार में लगाया है। आम्हाला परमेश्वराने त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या परिवारामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये लावलेला आहे, रोपलेला आहे. हमें उसके साथ में विश्वास योग्यता बने रहना आणि है। आम्हाला त्याच्या सोबत विश्वास योग्य बनून राहायचं आहे. बहुत सारे लोग जो है विश्वास योग्य नहीं रहते, आणि बरेचसे लोक आहेत जे विश्वास योग्य राहत नाहीत. वो कुछ दिन तक रहते, उसके बाद में क्या होता है पता नहीं है, विश्वास योग्य नहीं रहते। आणि काही दिवस विश्वास योग्य राहतात आणि मग नंतर काय होतं माहित नाही, ते विश्वास योग्यता त्यांच्यामधून निघून जाते. वो फिर एक जगह से दूसरी जगह, तीसरी जगह, चौथी जगह ऐसे घूमते रहते आणि हैं, मग ते एका जागेवरून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे आणि असे चहूकडे ते फिरतच राहतात. क्योंकि उन्हें मालूम नहीं है कि उनका परिवार कौन सा है। कारण त्यांना कळतच नाही की नक्की त्यांचा परिवार कोणता आहे. नहीं मेरी बहन मेरे भाई, हम विश्वास योग्यता के लोग हैं। जहाँ प्रभु ने हमें लगाया है, जो परिवार प्रभु ने हमें दिया है, उसमें विश्वास योग्यता के साथ में लगे रहना है। नाही माझ्या भावा बहिणींनो, आम्ही विश्वास योग्यतेचे लोक आहोत. ज्या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला रोपलेलं आहे, पेरलेलं आहे, त्याच ठिकाणी विश्वास योग्यतेमध्ये टिकून राहणं हे आमचं कर्तव्य और आहे. यहीं पर जो हमारी विश्वास, जो ये बातें हम देख रहे हैं, इन्हीं में हमारी विश्वास योग्यता समझ में आएगी। आणि याच गोष्टींच्या द्वारे तुमची आणि माझी विश्वास योग्यता पारखली जाते. हमारे जीवन में कितनी भी मुश्किलें क्यों ना आ जाए, कितनी भी परिस्थिति क्यों ना आ जाए, कितने भी प्रश्न क्यों ना आ जाए, हम उस अपने परिवार को छोड़कर ना जाएं। आमच्या जीवनामध्ये कितीही प्रश्न, कितीही समस्या, कितीही गैरसमज झाले तरी लक्षात घ्या, आम्ही आमच्या परिवाराला सोडून जाता कामा नये. क्योंकि यहीं पे हमारी विश्वास योग्यता समझ में कारण आएगी। याच ठिकाणी आमची विश्वास योग्यता पारखली जाणार आहे. और छोटी छोटी बातों में आपको मुझे विश्वास योग्य बने रहना आणि है। थोडक्याविषयी, लहान सहान गोष्टींविषयी आम्हाला विश्वास योग्य राहणं हे गरजेचं आहे. ये बहुत महत्वपूर्ण बात है। फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. और इतना ही नहीं, हमारे काम के स्थान पर जहाँ पे हम काम करते हैं, वहां पर आपको मुझे विश्वासू बने रहना है। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या कामाच्या ठिकाणी देखील तुम्ही आणि मी विश्वास योग्य असणं गरजेचं जो आहे. हमारा व्यवसाय है, जो हमारी नौकरी है, वहां पर हमें विश्वास योग्यता के साथ में काम करना जो है। आमचा व्यवसाय आहे, जी आमची नोकरी आहे, त्या ठिकाणी देखील आम्हाला विश्वास योग्यतेने काम करणं गरजेचं आहे. बहुत बार हम देखते हैं कि जो लोग काम पर जाते हैं, जो नौकरी करते हैं, नए बच्चे जो हैं, वो थोड़े एक महीना वो काम करेंगे, उनको पसंद नहीं आता, उनको छोड़ देते हैं। बऱ्याचदा आम्ही पाहतो की जो तरुण वर्ग आहे एका ठिकाणी कामाला लागतो आणि फार दिवस टिकत नाही, 1 महिना, जास्तीत जास्त 2 महिने, आणि मग ते तिकडनं निघून जातात, त्यांना पटत नाही. और तो एक दिन में या 1 महीने में विश्वास योग्यता समझ में नहीं आती। आणि म्हणून एका महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये एक विश्वास योग्यता पारखली जात नाही. इसको सालों लग जाते हैं। आणि ती विश्वास योग्यता कमावण्यासाठी वर्षानुवर्ष निघून जातात. एक व्यक्ति अगर आपके ऊपर भरोसा करता है, आपके ऊपर विश्वास करता है, तो उस विश्वास योग्यता को और अधिक रीति से बढ़ाना है। आणि एखादा व्यक्ती जर तुमच्यावरती विश्वास ठेवत असेल तर त्याची विश्वास योग्यता आणखी वाढवणं हे आमच्या हातात आहे. और जब हम अपनी विश्वास योग्यता को बढ़ाते हैं, तब हमारी उन्नति होती है। आणि जेव्हा आमच्यातली ही विश्वास योग्यता आम्ही वाढवतो त्यावेळेस आमची प्रगती होते. क्योंकि विश्वास योग्यता ही आपको आपकी उन्नति करेगा। कारण ही जी विश्वास योग्यता आहे तीच तुमची प्रगती घडवून जिस आणेल. प्रकार हमने मत्ती 25 अध्याय 21 वचन में पढ़ा है, वहां पे लिखा है, उसके स्वामी कहता है कि तू अच्छा और विश्वास योग्य है। आणि जसं आम्ही आताच मत्ती 25-21 मध्ये पाहिलं की तो स्वामी जो आहे तो त्याला म्हणत आहे की तू भला आणि विश्वासू दास आहे. तो थोड़ी बात में तू विश्वास योग्य रहा, थोडक्या गोष्टीत तू विश्वासू राहिलास, इसलिए मैं तुझे एक बड़ा अधिकारी बनाऊंगा। आणि म्हणून मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेन. देखिए यहाँ पर कहता है कि मैं बहुतों का अधिकारी तुझे आणि या बनाऊंगा। ठिकाणी लिहिलंय की पुष्कळांचा मी तुला अधिकारी करेन. बहुत बार लोगों
को चाहिए कि हमें एकदम उन्नति चाहिए। आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की माझी उन्नती एकदम लगेच व्हावी। बहुत बार जो सेवक वर्ग है ना, वो सेवक वर्ग दूसरे पास्टर को देखते हैं, उसके पास में गाड़ी है, उसके पास में अच्छा वैभव है, तो जो अभी नया सेवा में उतरा उसको भी लगने लगता है कि मुझे भी इस प्रकार चाहिए। आणि बऱ्याचदा सेवकांच्या बाबतीमध्ये असं घडताना आपण पाहतो की कुठल्या तरी एखाद्या सेवकाकडे पाहतात, त्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, आणि मग मलाही देखील लगेचच तसं व्हायचं असतं आणि आम्ही त्या प्रकारे आम्ही चालू लागतो। और उसको क्रॉस करके उसको पाने का वो भर कोशिश करता है। आणि मग ती आपली वेळ, आपली जी मर्यादा आहे ती ओलांडून त्या गोष्टी मिळवण्याच्या मागे तो जाऊ लागतो। नहीं मेरी बहन मेरे भाई, जो प्रभु का सेवक है, जो जिसको सब कुछ ये वैभव मिला है, ये परमेश्वर की ओर से मिला है, और उसे प्राप्त करने के लिए उसे बहुत सारे वर्ष लगे हैं। नाही माझ्या भावा बहिणींनो, जर असा विचार करत असेल तर लक्षात घ्या, जे काही वैभव, जे काही गोष्टी त्याच्याकडे आहेत ते त्याला देवाच्या विश्वासूपणामुळे मिळालेले आहेत आणि त्या सगळ्या मिळवण्यासाठी बरेच वर्ष लोटावी लागलेली आहे और उसने बड़ा कष्ट सहा है। आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत। ये बात किसी को नहीं मालूम होती आणि है। ह्या गोष्टी बऱ्याच जणांना कळत नाही। उसने त्याग किया है, बलिदान किया है, रात दिन उसने आंसुओं को बहाया है, घुटनों पर बैठा है, बहुत सारे साल उसे लगे हैं परमेश्वर के साथ में वो विश्वासू बने रहने के लिए। त्यांनी खूप मोठे त्याग केलेले आहेत, खूप समस्यांना तोंड दिलेलं आहे, आपले गुडघे झिजवलेले आहेत, त्यांनी आपले अश्रू ढाळलेले आहेत आणि मग कुठे जाऊन या सर्व गोष्टी परमेश्वराने त्याला दिलेल्या आहेत। और परमेश्वर विश्वास योग्यता को देखता आणि है, परमेश्वर जर काय पाहत असेल तर ती आहे विश्वास योग्यता। और जब विश्वास योग्यता को देखता है तो परमेश्वर एक बड़ा अधिकारी उसको बनाता है। आणि जेव्हा ही विश्वास योग्यता परमेश्वर पाहतो त्यावेळेस तो त्याला मोठ्या अधिकारावरती देतो। और ये एक दो दिन में नहीं आती है, आणि हे एक दोन दिवसात नाहीये, इसको सालों साल लग जाते हैं, वर्षानुवर्ष और लोटतात ये परमेश्वर देखता है। आणि परमेश्वर हे पाहतो। इसलिए यहाँ पर जो स्वामी है उसको कुछ देकर गया था, उन्होंने उसको संभाल के रखा, उन्होंने उसको कई दिन लगा, कई महीने लगे, कई साल लगे, और जब स्वामी लौट कर आता है तब वो कहता है तू विश्वास योग्य और अच्छा दास है। आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की स्वामी त्यांना काहीतरी देऊन गेला होता, काहीतरी जबाबदारी देऊन गेला होता आणि त्याला 1 वर्ष लागला असेल, अनेक वर्ष लोटले असेल, पण तो स्वामी पुन्हा आला आणि तेव्हा ज्यांनी पाहिलं तेव्हा तो त्याला पाहून म्हटला की हा जो माझा दास आहे तो भला आहे, विश्वासू आहे। वो विश्वास योग्य के साथ में बना रहा। आणि विश्वास योग्यतेसोबत तो राहिला। जब आप और मैं विश्वास योग्य के साथ में बने रहेंगे तब परमेश्वर हमें उसके आनंद में सहभागी करेगा। आणि जेव्हा परमेश्वरासोबत विश्वास योग्यतेमध्ये आम्ही राहू त्यावेळेस तो आम्हाला त्याच्यासोबत आनंदामध्ये सहभागी करेल। क्योंकि 25 में लिखा 21 में कि स्वामी कहता कि मेरे आनंद में सहभागी हो जाओ। आणि या ठिकाणी मत्तयामध्ये 25-21 मध्ये असं वचन सांगतं, त्या ठिकाणी त्या दासाला परमेश्वर म्हणतो की तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। मतलब जब हम विश्वास योग्य जब बने रहेंगे तो परमेश्वर उसके आनंद को हमारे सामने उंडेलेगा। याचा अर्थ हा की जेव्हा आम्ही त्या विश्वास योग्यतेमध्ये स्थिर राहू त्यावेळेस परमेश्वर त्याच्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी करून घेईल। उसका आनंद वो आनंद से भर देगा आणि त्याने तो आपल्याला आनंदाने भरेल। और इसलिए अपने जीवन के अंदर ये मत सोचिए अरे उसको इतना वैभव है, उसके पास में इतना है, उसके पास में उतना है। नहीं मेरे बहन मेरे भाई, ये सोचना गलत है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच असा विचार करू नका अरे ह्याच्याकडे तर एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे। नाही माझ्या भावा बहिणींनो, असा विचार कधीच मनात आणू नका। ये उसके विश्वास योग्यता से उसको मिला है। हे जे काही त्याच्याकडे आहे ना ते त्याच्या विश्वास योग्यतेमुळे त्याला दिलेलं आहे। अब देखिए जब प्रमोशन करती है कोई कंपनी या सरकार ना, तो उसकी विश्वास योग्यता को देखा जाता है। आता पहा, एखादी कंपनी जेव्हा एखाद्याला पदोन्नती देते ना त्यावेळेस तो त्याची विश्वास योग्यता पारखली जाते। उसके काम में कितना विश्वास योग्यता है, उसके काम में वो कितना समय देता है और कितना विश्वास के साथ में वो काम करता है, ये देखा जाता है। त्याच्या कामामध्ये तो किती विश्वास योग्य आहे, तो किती वेळेवर येत आहे, तो किती वेळ देत आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पारखल्या जातात और तब उसकी उन्नति होती है। तेव्हा त्याची उन्नती होते। आपके और मेरे जीवन में भी इसी प्रकार करना है। आणि तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील आम्हाला हेच करायचं अगर आहे। आपके काम में आपको उन्नति चाहिए, आपके व्यवसाय में अगर आपको उन्नति चाहिए, आपकी नौकरी में अगर उन्नति चाहिए, तो जहां पर आप है ना वहां पे आप विश्वास योग्य बने रहे। जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तर तुम्ही याच गोष्टी, याच विश्वास योग्यतेने तुम्ही तुमचं जीवन जगा। अपने स्वामी के साथ में आपके काम के साथ में विश्वास योग्य रहे। आपल्या स्वामी सोबत आपल्या कामाप्रती विश्वास योग्य रहा। जब हम स्वामी के साथ में, हमारे मालिक के साथ में, हमारे कंपनी के साथ में जब विश्वास योग्य होते हैं तो जो उन्नति नहीं करना चाहता है ना, वो कहता है कि देखो ये बॉस का चमचा है।
आणि मग जेव्हा आम्ही असं विश्वास योग्यतेमध्ये राहतो आणि मग तसं आम्ही वाढतो, तर अनेक बाकीचे जे लोक आहेत आणि ते काय म्हणतात की ह्या तर कोण आहे, मालकाचा चमचा आहे, ये मालिक का चमचा है, हा मालकाचा चमचा आहे ये चमचे के रूप में काम कर रहा है। आणि हा चमच्याच्या स्वरूपात काम करत आहे। नहीं मेरे वो चमचा नहीं है, वो विश्वास योग्य है। नाही माझ्या भावा बहिणींनो, तो चमचा नाहीये, तर तो विश्वास योग्य आहे। चलो हम कहते हैं वो चमचा है, चला असं समजा की तो चमचा आहे, लेकिन हम क्या है, हम कटोरी बन जाएं, गिलास बन जाएं, लेकिन कुछ ना कुछ बन जाएं। तर आम्ही देखील काहीतरी बना, नाही चमचा बनला निदान ग्लास बना, वाटी बना, काहीतरी बना, कुछ तो करें। काहीतरी करा। हम सिर्फ नाम रखने वाले ना हो, वो ऐसा है वो वैसा है। मुझे भी कहते थे जब मैं प्रभु की सेवा में आया, जब मैं सेवा करता था मेरे पास्टर के साथ में, तो लोग कहते थे ये पास्टर का चमचा है। आणि मग नुसतं लोकांना बोलण्यासाठी, दोष देण्यासाठी आवडतं। जेव्हा मी देखील सेवेमध्ये नवीन नवीन होतो त्यावेळेस मला बरेच जण बोलायचे आणि म्हणायचे की हा तर पास्टरांचा चमचा आहे। क्योंकि मेरे पास्टर के साथ में मैं इसलिए रहता था कि पास्टर मेरे जीवन को देखे और उनके साथ में विश्वास योग्यता के साथ में आणि मी या करता पास्टरांसोबत राहायचो की त्यांनी मला पारखावं, माझी विश्वास योग्यता त्यांना दिसून यावी, और मैं उनके साथ में रहता था कि मेरी विश्वास योग्यता परखी जाए। आणि मी यासाठी त्यांच्या सोबत राहत होतो की माझी जी विश्वास योग्यता आहे ती परखली जावी। छोटी छोटी बात को मैं उनकी मानता था, आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मी ऐकत होतो, त्यांचा सन्मान करत होतो। वो मुझे कहते थे, मैं उनके कहने से पहले वो चीज कर देता था। आणि ते मला सांगण्या अगोदर ते मला सांगायचे आणि लगेचच मी त्या गोष्टी करायचो। इसलिए वो मुझे हमेशा वो काम कहते थे, आणि म्हणून ते मला नेहमी काम द्यायचे। इसलिए जो विश्वास योग्य लोग हैं ना, उन्हीं को काम दिया जाता आणि है। म्हणून लक्षात घ्या, जे विश्वास योग्य आहेत ना त्यांनाच काम दिलं और जातं। विश्वास योग्य लोग जितना कहा जाता है सिर्फ उतना काम नहीं करते, तो अपनी ताकत से ज्यादा, अपनी ऊर्जा से ज्यादा, अपनी शक्ति से ज्यादा वो काम आणि करते जे हैं। विश्वास योग्य आहेत ना ते फक्त जेवढं सांगितलंय तेवढंच काम करत नाही, तर आपल्या ताकदीपेक्षा अधिक, आपल्या ऊर्जेपेक्षा अधिक ते काम त्या ठिकाणी करतात। और उनके मन में ये कभी नहीं आता कि मैं ये करने से मेरी उन्नति होगी, आणि त्यांच्या मनामध्ये असं कधी येत देखील नाही की हे केल्यानेच माझी उन्नती होईल। क्योंकि वो हिसाब से वो काम नहीं करता है। अगर उन्नति के लिए काम करेगा ये सोच कर, तो वो कभी नहीं कर पाएगा। आणि उन्नती मिळावी म्हणून, उन्नतीसाठी म्हणून जर हे काम करत असतील तर ते काम कधीच त्यांच्याकडून होणार नाही। इसलिए आपके जीवन के अंदर जो काम हम कर रहे हैं, जो नौकरी हम कर रहे हैं, उन्नति पाने के लिए मत करिए, आप विश्वास योग्यता में बने रहने के लिए काम करिए। आणि म्हणून जर नोकरीमध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये उन्नती मिळावी म्हणून तुम्ही काम करू नका, तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात ते विश्वास योग्यतेने करा, भले आपकी वो सेवा क्यों ना हो, मग ती सेवा का असे ना। आपको कोई देख नहीं रहा है, तुम्हाला कोणी पाहत नाही, लेकिन परमेश्वर देख रहा है। परमेश्वर पाहत वो आहे विश्वास योग्यता आपकी देखी जा रही आणि है। तुमची विश्वास योग्यता त्या ठिकाणी पारखली जात आहे। मैं 10 बजे आकर चर्च में ऑनलाइन में सेवा में आ रहा हूं, मैं सेवा कर रहा हूं, प्रभु की आराधना कर रहा हूं ऑनलाइन, ये भी देखा जा रहा है। आणि मी 10 वाजता येऊन मी ऑनलाईन होत आहे, मी देवाची स्तुती आराधना करत आहे, हे देखील परमेश्वर पारखत आहे। और ये छोटी छोटी बातों में आप और विश्वास योग्य आणि ठहरेंगे, ह्या छोट्या छोट्या लहान सहान गोष्टींमधूनच तुम्ही आणि मी विश्वास योग्य ठरू, तब जाकर आपकी और मेरी उन्नति आणि होगी। मग जाऊन तुमची आणि माझी प्रगती आणि उन्नती उन्नति ऐसे होईल। नहीं होती। उन्नती अशीच होत नाही। उन्नति के लिए विश्वास पात्र में उतरना पड़ता है। आणि उन्नती हवी असेल तर त्या योग्यतेमध्ये आम्हाला उतरावं लागेल। और हम सेवकों के लिए भी यही बात लागू होती है। आणि सेवकांसाठी देखील हीच गोष्ट लागू होते। कलसीकरस पत्र 1 अध्याय 7 वचन में इसी प्रकार कहा गया आणि है। कलसीकरस पत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देखील हेच लिहिलं गेलेलं वहां पर आहे। एक नाम आया, इपफ्रोस का नाम आया है, उसके बारे में लिखा है कि वो विश्वास योग्य है, मसीह का वो विश्वास योग्य सेवक आणि है। इपफ्रोस या नावाचा सेवक त्या ठिकाणी नाव घेतलेलं आहे आणि देवाचं वचन असं सांगतं की तो विश्वास योग्य असा होता। इपफ्रोस का नाम दिया गया है। इपफ्रोसचा नाव घेतलेलं आहे। क्या उसने ये नहीं कहा कि वो वरदानों से भरा हुआ है, वो अभिषेक से भरा हुआ है। यहां पर लिखा है वो विश्वास योग्य सेवक त्या है। ठिकाणी तो अभिषेकाने भरलेला आहे किंवा दुसऱ्या आणखी वरदानाने भरलेला आहे असं लिहिलेलं नाही, तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो विश्वास योग्य असा होता। और कब तक विश्वास योग्य रहना है? आणि केव्हापर्यंत आम्हाला विश्वास योग्य राहायचं आहे? हमें मृत्यु तक विश्वास योग्य रहना है। आमच्या मरेपर्यंत आम्हाला विश्वास योग्य राहायचं आहे। प्रकाशित वाक्य 2 अध्याय 10 वचन में लिखा है। आणि प्रकटीकरण 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे। वो कहता है कि प्राण देने तक विश्वासी रहे। आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे की आमचा जीव जाईपर्यंत आम्हाला विश्वासू राहायचंय, तो मुझे जीवन का मुकुट, मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। तरच मी तुला जीवनाचा मुकुट देईन। जीवन का मुकुट, उन्नति,
ऐसे नहीं मिलेगा। जीवनाचा मुकुट उन्नती अशीच मिळणार नाही. मैंने कितने भूतों को निकाला, इससे वो नहीं मिलेगा। मी किती भूतं काढली त्याच्यावरून ते मिळणार नाही. मैंने कितने कोड़ियों को चंगा किया, इससे नहीं मिलेगा। मी किती कोड्यांना बरं केलं त्याच्यावरून मिळणार मैंने नाही. कितने लगड़ों को भगाया, मैंने कितने अंधों को आंखें दी, मैंने कानों के कान, बहरों के कान खोल दिए, इससे वो मुकुट नहीं मिलेगा। मी किती लंगड्यांना चालतं केलं, मी किती आंधळ्यांना बघतं केलं त्याच्यावरून तो मुकुट आम्हाला मिळणार नाही. एक ही चीज है उसके लिए, एकच गोष्ट आहे त्यासाठी, विश्वास योग्यता। विश्वास योग्यता. विश्वासी रहे। विश्वासू राहूया. तो यीशु यहाँ कह रहा है, उस कलीसिया को कह रहा है कि मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। आणि या ठिकाणी तो कलसियाला म्हणत आहे, मी तुला जीवनाचा मुकुट देईन. प्राण देने तक विश्वासी रहना है। जीव जाईपर्यंत विश्वासू राहायचंय. हम बहुत बार सुनते हैं लोग जब कहते हैं कि दादा हम आपके लिए प्राण दे देंगे, हम आपके लिए अपनी जान दे देंगे। आणि मी बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकतो, पाहतो की ते म्हणतात, दादा मी तुमच्यासाठी जीव देखील देऊ शकतो. पतरस ने भी यीशु को ऐसे ही कहा, आणि पेत्र देखील येशूला असंच म्हटला, मैं तेरे लिए मरने के लिए तैयार हूँ, मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार तू आहे. चिंता मत कर, मैं तेरे साथ में तू हूँ। काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. और जब समय आया, आणि जेव्हा वेळ आली, गत्सेमनी बाग के अंदर जब समय आया तो सब के सब भाग खड़े हुए। आणि जेव्हा गेत्सेमनी बागेच्या वेळेस त्या ठिकाणी जेव्हा वेळ आली तेव्हा सगळेचे सर्व पळून गेले. जो कह रहा था तेरे लिए मैं जान देने के लिए तैयार हूँ, पहले भाग गया। आणि जो म्हणत होता की मी तुझ्यासाठी जीव देण्यासाठी देखील तयार आहे, तो पहिला पळाला. आज हम देखते हैं, हम बहुत लोगों को कहते सुनते हैं, मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, लेकिन हम देखते हैं कि यही लोग जो हैं ये विश्वास पात्र नहीं रहते। आणि बऱ्याच जणांना आम्ही पाहतो, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण ते त्या ठिकाणी ते राहू शकत नाही. ते निघून जातात, पळून मैं जातात. सबकी बात नहीं कर रहा हूँ, मी सगळ्यांच्या गोष्टी करत नाही. मैं सबकी बात नहीं कर रहा मी हूँ, सगळ्यांविषयी बोलत मुझे नाही. आप समझ के लीजिए। मला समजून घ्या. यहाँ पे मैं ये बताना चाहता हूँ, मैं ये कहना चाहता हूँ कि परमेश्वर ने आपको और मुझे विश्वास योग्यता का पात्र बनने के लिए बुलाया है। की परमेश्वराने तुम्हाला आणि मला या ठिकाणी त्याचा विश्वास पात्र होण्यासाठी बोलावलेला आहे. और यहाँ पे लिखा है, इस चर्च को लिखा है कि जब दुख होंगे, जब तुझे झेलना पड़े दुख, उस समय तू विश्वास योग्यता में बने रहे। आणि या मंडळीला या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की ज्यावेळेस दुःखाचे प्रसंग येतील, परिस्थिती येतील, त्या परिस्थितीमध्ये देखील तू विश्वास योग्य राहा. और यहाँ पे लिखा है कि शैतान तुमको जेल खाने में डाल देगा ताकि तुम परखे जाओ। आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की शत्रू सैतान तुम्हाला तुरुंगवासामध्ये टाकेल यामुळे की तुमचा विश्वास पारखला जावा. विश्वास पात्रता जो है वो परखी जाती है। विश्वास पात्रता जी आहे ना ती पारखली जाते. और जब विश्वास योग्यता परखी जाएगी तब आप और मैं खरे उतरेंगे। आणि जेव्हा ही विश्वास योग्यता पारखली जाईल तेव्हा तुम्ही आणि मी खरे उतरू. तब परमेश्वर कहता है कि मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। आणि तेव्हा परमेश्वर म्हणतो मी तुला जीवनाचा मुकुट देईन. देखिए आप कुछ लोग जो हमारी विश्वास योग्यता को परखते हैं। काही लोक जे आहेत ते आमची विश्वास योग्यता पारखतात. हमें विश्वास योग्यता परखने के लिए हमें कुछ काम देते हैं। आणि विश्वास योग्यता पारखण्यासाठी काही काम आम्हाला देतात. जिस प्रकार कंपनी करती है कि काम दे के देखती है वो करता है कि नहीं, और उसके बाद में जब वो करता है तो उसकी विश्वास योग्यता परखी जाती है। जसे एखादी कंपनी एखाद्या व्यक्तीला काही काम देतात आणि परखतात की हा व्यक्ती ते करू शकतो की नाही, आणि मग त्याच्यावरती त्याची विश्वास योग्यता पाहून ती जबाबदारी सोपवली जाते. कभी कभी हमारे जीवन में ऐसा ही होता है। बऱ्याचदा आमच्या जीवनात देखील असंच होतं. हमारी विश्वास योग्यता परखी जाएगी, आमची देखील विश्वास योग्यता पारखली जाईल छोटी छोटी बात में, लहान सहान गोष्टींमध्ये. तब हम खरे उतरेंगे। आणि तेव्हा आम्ही खरे उतरू. बहुत बार हमारे जीवन के अंदर हम देखते हैं कि कुछ लोग खरे नहीं उतरते। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की बरेचसे लोक जे आहेत ते खरे उतरत नाहीत. मैं जब इसका अभ्यास कर रहा था, बहुत सारी बातों को मुझे पता चला कि क्यों लोग अविश्वासी बनते हैं। आणि मी जेव्हा याचा अभ्यास करत होतो तर बऱ्याचशा गोष्टी मला परमेश्वराने दाखवल्या की का लोक अविश्वासू बनतात. और मैं अभी अब समय नहीं है हमारे पास में सब बताने के लिए, लेकिन आज मैं आपसे यही कहना चाहता हूं कि परमेश्वर हमें विश्वास योग्यता के लिए बुलाया है। आज हे सर्व सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, पण मी एक गोष्ट निश्चित अर्थाने तुम्हाला आज सकाळी सांगू इच्छितो, ती ही की देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी विश्वास योग्य बनावं. आप और मैं विश्वास योग्यता में पाए जाएं। तुम्ही आणि मी विश्वास योग्यतेमध्येच राहावं. और पहला कुरिन्थी 4 अध्याय 2 वचन कहता है, आणि पहिला करंती 2 अध्याय 4 अध्याय 2 वचन, पहिला करंती करासपत्राचा 4 अध्याय 2 वचन, जो भंडारी है वो विश्वास योग्य रहे। जे भंडारी आहेत ते विश्वास योग्य ठरायला पाहिजेत. कारभारी
जे कारभारी आहेत ते विश्वास योग्य ठरायला पाहिजे. वो विश्वासु होना है. ते विश्वासू असणं गरजेचं आहे. कारभारी का मतलब है, भंडारी का मतलब है पूरी जो संपत्ति है या कुछ चीज है उसके हाथ में वो होती है. आणि कारभारी याचा अर्थ संपूर्ण जी जबाबदारी आहे ती त्याच्यावर असते. और पूरी जो संपत्ति का जो देखरेख करने वाला है ना, ये इसके हाथ में होती है. आणि सर्व संपत्तीची देखरेख जी आहे ती त्याच्या हातात सोपवलेली ये असते सबका लीडर होता है. आणि तो सगळ्यांचा पुढारी असतो. और ये विश्वास योग्य होना चाहिए. आणि हा विश्वास योग्य असणं गरजेचं आहे. क्योंकि यहाँ पे पैसे की बात है. कारण या ठिकाणी पैशाची गोष्ट वो आहे. उसका स्वामी उसको देख नहीं रहा है, लेकिन उसकी विश्वास योग्यता वहां देखी जा रही है. त्याचा स्वामी भले त्याला पाहत नाहीये पण त्याची विश्वास योग्यता त्या ठिकाणी पारखली जात आहे. इसलिए आपके और मेरे जीवन में आपको और मुझे बुलाया है विश्वास योग्यता में बने रहने के आणि लिए. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला बोलवलं गेलेलं आहे विश्वास योग्यतेसाठी. इब्री 3:2 में लिखा है कि यीशु भी विश्वास योग्य था. आणि इब्री 2:3 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशू स्वतः देखील विश्वास योग्य होता. इब्री का 3रा अध्याय 2 वचन में लिखा है, इब्री 3:2 वह अपने नियुक्त करने वालों के लिए विश्वास योग्य था. मी आपल्या ज्यांनी मला नियुक्त केलेला आहे त्यांच्यासाठी विश्वास योग्य होतो. वो यीशु भी विश्वास योग्य था. येशू स्वतः विश्वास योग्य होता. आप डैनियल के जीवन में अगर पढ़ते हैं तो डैनियल 6 अध्याय 4 वचन में अगर देखते हैं तो वहां पे डैनियल भी विश्वास योग्य पात्र था. दानियल 4:6 मध्ये देखील देवाचं वचन असं सांगतं की दानियल जो होता तो विश्वास योग्य होता. हर उसको लोग ढूंढ रहे थे कि इसके अंदर कुछ गलती निकले. आणि लोक शोधत होते की याच्यामध्ये काहीतरी दोष मिळावा, काहीतरी चूक सापडावी. लोग ढूंढ रहे थे, लोक शोधत होते. लेकिन उसके काम में, उसके हर एक चीज में डैनियल जो है वो विश्वास योग्य रहा. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही काम तो करत होता प्रत्येक गोष्टीमध्ये दानियल जो होता तो विश्वास योग्य ठरला. अब पौलुस के जीवन में भी देखेंगे तो 1 तिमोथी 1 अध्याय 12 वचन में लिखता है. 1 तिमोथी 1 अध्याय 12 वचन मध्ये देखील त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पौलुस के बारे में लिखा है. पौलाच्या बाबतीमध्ये लिहिलेलं पौलुस आहे. कहता है कि मैं विश्वास योग्य समझकर परमेश्वर ने मुझे सेवा दी है. आणि पौल या ठिकाणी म्हणत आहे की मी माझी विश्वास योग्यता पारखून परमेश्वराने मला ही सेवा दिलेली आहे. मैं परखा गया हूँ मी पारखलं गेलेलो और आहे परमेश्वर ने मुझे ये सेवा दी है. आणि परमेश्वराने मला ही सेवा दिलेली आहे. आपको और मुझे भी अगर सेवा चाहिए और बड़े बड़े चीजों को अगर आप में करना चाहते हैं तो हमें छोटी छोटी बात में विश्वास योग्य बने रहना पड़ेगा. तुमच्या जीवनामध्ये देखील जर तुम्हाला सेवा करायची असेल, मोठमोठ्या सेवा करायची असेल तर तुम्हाला थोडक्या विषयी विश्वासू असणं फार गरजेचं आहे. 1 कुरिन्थी 4:17 में इसी प्रकार कहता है. आणि 1 कोरिन्थीकरस पत्र याचा 4 अध्याय 17 वचनामध्ये देखील असंच लिहिलेलं आहे. और तिमोथी के बारे में लिखा है. आणि त्या ठिकाणी तिमोथ्याच्या बाबतीमध्ये लिहिलेलं और आहे. पौलुस उसको विश्वास योग्य पुत्र कहता है. आता पाऊल त्याला विश्वास योग्य पुत्र असं म्हणत आहे. और वो उसको विश्वास योग्य पुत्र को वो कई जगहों पर भेजता है. आणि ह्या त्याच्या विश्वास योग्य पुत्राला तो बऱ्याच ठिकाणी पाठवतो. क्योंकि ये विश्वास योग्य पुत्र बनकर उसके साथ में रहा. कारण की हा विश्वास योग्य पुत्र बनून त्याच्या सोबत राहिला. और वो उसके ऊपर भरोसा रख सकता था आणि तो त्याच्यावरती भरोसा ठेवू शकत कि होता. ये किसी भी प्रकार की गड़बड़ नहीं करेगा, ये योग्य चीजों को वो करेगा. आणि कुठल्या प्रकारची गडबड करणार नाही तर तू योग्य उचित गोष्टीच करेल याची खात्री त्याला होती. आज हम बहुत बार देखते हैं जो नए लोग होते हैं जो सेवा में उतरते हैं वो अपने चर्च को शुरू कर देते हैं. आता आपण पाहतो की बरेचसे जे नवीन सेवेमध्ये उतरतात ते लगेचच जाऊन आपली स्वतःची सेवा सुरू करतात. पास्टर उनको भेजता है कि जाइए आप विजिटिंग करिए, आप ऐसा करिए, आप वैसा करिए. ये क्या करेगा? लोगों को अपने और आकर्षित कर लेगा और कुछ दिनों के बाद हम देखते हैं कि ये खुद को सेवा स्थापित कर लेगा. बाळक साहेब त्याच्यावर जबाबदारी सोपवतात की तुम्ही जा, विजिटिंग करा, लोकांना भेटा, प्रार्थना करा. हे जाऊन काय करतात की लोकांना स्वतःकडे आकर्षित करतात आणि मंडळीपासून दूर करतात. और इन्हीं के विचार के जैसे कुछ लोग उन्हें मिल जाते हैं. आणि यांच्याच विचारांसारखे अगदी विचार करणारे लोक त्यांना भेटतात. फिर पैसों के विषय में चर्चा होती है. ज्या ठिकाणी पहिली पैशांविषयी चर्चा होते. इतना सारा वैभव है, इनका पैसा कहाँ जाता है? आणि एवढा सगळा पैसा हा जातो कुठं? वो चर्चा शुरू हो जाती है. आणि मग चर्चा सुरू होते. और फिर उनका जो निगाह है वो परमेश्वर पर नहीं है, वचन परमेश्वर पर नहीं है, लेकिन उनकी निगाह जो है दूसरी जगहों पर है. आणि मग त्यांचे जे डोळे आहेत ते देवाच्या वचनावर, त्याच्या विश्वासावर नाही, त्यांचं लक्ष जे आहे ते आणखी कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टींवर, दूसरी चीजों पर है. दुसऱ्याच गोष्टींवर. इसका मतलब यह है
याचा अर्थ हा, ये विश्वास योग्य पुत्र पुत्र नहीं बनेंगे। हे विश्वासयोग्य पुत्र कधीच बनू शकत नाही. विश्वास योग्य पुत्र जो है वो सिर्फ परमेश्वर की बातें करेगा, खुदा की बातें करेगा, वचनों की बातें करेगा, कैसी उन्नतियों बातें करेगा, वो तोड़ने की बातें नहीं करेगा, तो परमेश्वर के कार्य को आगे ले जाने के लिए काम आणि करेगा। विश्वासयोग्य जे पुत्र आहेत ते फक्त देवाचे वचन, देवाच्या गोष्टींविषयी बोलतील, बाकीच्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत आणि जेणेकरून ते विश्वास योग्यतेमध्ये खरे उतरतील. इफिसियों 6:21 वचन में भी है, इफी 6:21 मध्ये पण हेच आहे. वो वहां पे एक नाम आया है फिर से एक बार, आणि त्या ठिकाणी देखील पुन्हा एकदा नाव आलेलं आहे. तुकिकुस नाम का एक भाई है, तुखिकुस नावाचा एक व्यक्ती आहे उसके बारे में विश्वास योग्य सेवक कहा गया है। आणि या त्याच्या बाबतीमध्ये विश्वास योग्य सेवक असं म्हणून उच्चारलं गेलेलं देखिए आहे. बहुत सारे बाइबल के अंदर बहुत सारे लोग हैं, उनके बारे में ये नहीं लिखा है, लेकिन यहाँ जो विश्वासु लोग हैं ना, उनके बारे में लिखा गया है। बायबलमध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांच्याविषयी जास्त काही लिहिलं गेलेलं नाही, लेकिन पण ह्या लोकांविषयी विशेष करून लिहिलं गेलेलं आहे की ते विश्वास योग्य असे लोक होते. उनका नाम लेकर लिखा है। त्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं जिस आहे. प्रकार परमेश्वर गवाही दे रहा है मूसा की, ज्या प्रकारे परमेश्वर मोशेविषयी साक्ष देत आहे, आपके और मेरे जीवन में भी परमेश्वर ने गवाही देना है कि विश्वास योग्य दास है। तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी देखील आमच्या परमेश्वराने ही साक्ष दिली पाहिजे की हा माझा भला आणि विश्वासू दास आहे. जब आप और मैं विश्वास योग्य बनेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी विश्वास योग्य बनू, जब विश्वास पात्र होने के लिए छोटी छोटी बातें हम करते जाएंगे, जेव्हा विश्वास पात्र होण्यासाठी लहान सहान गोष्टी आम्ही करू लागू, तो आपके और मेरे जीवन में आशीर्वाद बना रहेगा। तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद बनून राहील. नीतिवचन 28:20 वचन, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 20वा वहां वचन. लिखा है कि जो विश्वास योग्य है, जो सच्चा मनुष्य, वो आशीर्वाद पाएगा आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो विश्वासू आहे तो आशीर्वादित होईल और स्वामी उसकी प्रशंसा करेगा। आणि स्वामी त्याची प्रशंसा करेल. मत्ती 25:21 के अनुसार, मत्ते 25:21 अनुसार और मत्ती 25:21 के अनुसार स्वामी उसको देखकर खुश होगा। आणि मत्ते 25:21 अनुसार स्वामी त्याला पाहून खुश होईल. उसके स्वामी जो उसने काम दिया था और जो काम जब वो पूरा करते तो स्वामी खुश होता है। म्हणजे स्वामी त्यांनी जे काम त्याच्यावर सोपवलेलं आहे, जेव्हा तो काम ते पूर्ण करतो तेव्हा स्वामी त्याच्यावरती खुश होतो. जब हम हमारा काम को पूरा करते हैं, हमारी कंपनी, हमारे जो बॉस है, वो बड़े खुश होते हैं जब हम उसको काम को निभाते हैं। आणि जेव्हा आम्ही ही कामं करतो किंवा आमच्या कंपनीमध्ये आहोत त्या ठिकाणी आम्ही सोपवली गेलेली कामं पूर्ण करतो त्यावेळेस आमचा जो बॉस आहे, आमचा जो मालक आहे, तो अतिशय खुश होतो. और परमेश्वर इसकी गवाही देता है मूसा के विषय में। आणि अशाच प्रकारे परमेश्वर या ठिकाणी मोशे विषयी साक्ष देत वैसे आहे. जब हम छोटी छोटी बातों में विश्वासु रहेंगे तो हमारे जो जिसने हमको काम दिया है वो हमारे बारे में दूसरों को गवाही देंगे। आणि म्हणून आम्ही देखील जेव्हा लहान सहान गोष्टींविषयी विश्वासू राहू त्यावेळेस लोक आमच्या विषयी देखील अशा साक्षी देतील. हमारे कंपनी का बॉस जो है, जहाँ पे मैं नौकरी करता हूँ, वो हमारे बारे में दूसरों को बताएंगे कि नहीं, ये भाई है, ये बहन है जो विश्वास योग्य है। आणि आम्ही ज्या ठिकाणी कामाला आहोत त्या ठिकाणचा बॉस, तो मालक आहे, तो आमच्या विषयी साक्ष देईल की नाही ही बहीण, हा भाऊ जो आहे हा विश्वास योग्य आहे. कभी कभी कुछ लोगों को कहते सुनते नहीं, हम इसके ऊपर ना आंख बंद करके विश्वास करते हैं। बऱ्याचशा लोकांविषयी आम्ही असं बोलताना ऐकतो, नाही हा व्यक्ती आहे ना, ह्याच्यावरती आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. हम भी बहुत लोगों के विषय में कहते कि नहीं, ये बहन, ये भाई, ये परिवार है ना, आंख बंद करके हम इसके ऊपर विश्वास करते हैं। आम्ही देखील बरेचसे आमचे जे भाऊ, आमचे बहीण आहेत, कुटुंब आहेत, आम्ही अगदी ठामपणे सांगतो नाही डोळे बंद करून देखील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. क्यों ऐसा कहते हैं? का असं म्हणतो? क्योंकि छोटी छोटी बात में ना ये विश्वास योग्य बने हुए हैं, और ये विश्वास योग्य तो एक दिन में नहीं आई, इनको हमने देखा है, कई वर्षों से देखा है, कितने वर्षों से हम इनके साथ में रहे हैं, और ये कितने वर्षों से ये छोटी छोटी बात में विश्वास योग्य रहे हैं, इसीलिए उनके बारे में ये गवाही दी जाती आणि है। ही विश्वास योग्यता एकदाच त्यांच्याकडनं आलेली नाही किंवा पारखले गेले नाहीत किंवा बरेच वर्षांपासून लहान सहान गोष्टींविषयी ते विश्वासू राहिलेले आहेत, विश्वास योग्यतेमध्ये ते उतरलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याविषयी साक्ष देऊ शकतो की हो, हेच विश्वास योग्य लोक आहेत. और ये लोग है ना, कभी मना नहीं करते काम के लिए। आणि ही लोक आहेत ना, ही काही काम सांगितली तर कधीच त्याचं मना करत नाही. आप कभी भी उनको कहिए, वो काम करेंगे। आणि कुठल्याही वेळेला काही काम सांगा ते नक्की करतील. इसलिए आज मेरी बहन, मेरे भाई, परमेश्वर यहाँ पे लिखा है भजन संहिता के अंदर कि वो विश्वास योग्य लोगों को ढूंढ रहा है। आणि म्हणून स्तोत्र संहितामध्ये या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की तो विश्वास योग्यतेने भरलेले लोकांना शोधत आहे. और हम विश्वास योग्य बने रहे अपने दशमांशों के भेंट के लिए। आणि आम्ही विश्वास योग्य बनून राहायला पाहिजे आमच्या दशमांश आणि अर्पणांसाठी. दूसरा इतिहास 31:12 वचन में लिखा है दुसरे इतिहास 31 आणि 12 कि वो अपनी भेंटों को जब लाते थे, अपनी भेंटें उन्होंने
विश्वास योग्यता के साथ में लेकर आई। ज्या वेळेस ते अर्पण घेऊन येत होते ते विश्वास योग्यतेने घेऊन येत होते. आज अगर हम घर पे भी हैं, हमें जितना भी मिल रहा है हम परमेश्वर के साथ में विश्वास योग्यता के साथ रहे। आज आम्ही घरात देखील असू आम्हाला जेवढ जे काही मिळत आहे त्यातून आम्ही विश्वास योग्यतेने दिला पाहिजे. मेरी बहन मेरे भाई, एक दूसरे के साथ हम विश्वास योग्य बने रहे। माझ्या भावा बहिणींनो, आपसामध्ये देखील आम्ही विश्वास योग्यतेमध्येच राहिलं अपनी पाहिजे. सेवा में अपने सेवकों के साथ में विश्वास योग्य के साथ बने रहे। आपल्या सेवेमध्ये आपल्या सेवकांसोबत तुम्ही आणि मी विश्वासू राहणं गरजेचं आहे. आपको जो लीडर हैं, आपके जो अगवे हैं, उनके साथ में विश्वास योग्यता के साथ बने रहे। तुमचे जे पुढारी आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांच्याविषयी देखील विश्वासू राहणं फार गरजेचं आहे. और हम आज परमेश्वर इन्हीं चीजों को ढूंढ रहा है। आणि आज परमेश्वर याच गोष्टी शोधत आहे. एक लास्ट वचन पढ़कर हम प्रार्थना करने जा रहे हैं। एक शेवटचं वचन वाचून आपण प्रार्थना करायला जाणार आहोत. भजन संहिता 101 स्तोत्र संहिता 101 और इसका 6 वचन। आणि याचं 6वं वचन. भजन संहिता 101 और 6 वचन में देखिए परमेश्वर की आंखें कहां पर लगी हुई हैं। स्तोत्र संहिता 101 आणि 6वं वचन आपण वाचू की देवाचे नेत्र आहेत ते कुठं लागलेले आहे, त्याची नजर कुठे आहे. स्तोत्र संहिता 101 वचन 6. देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. अरे बाप रे, प्रभु देखो क्या कह रहा है, परमेश्वर की नजर कहां पर है। परमेश्वराची नजर कुठे आहे. देशातील विश्वासू जन. देखिए, देश के विश्वासी लोगों पर, देशातल्या विश्वासी लोकांवर, विश्वासू लोकांवर हाँ, त्यांनी माझ्याजवळ राहावे, उसने मेरे साथ में रहे, ते माझ्या सोबत राहावे, वो मेरे साथ में रहे, माझ्या सोबत राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. वो यही नहीं कह रहा कि मेरी नजर प्रॉफिट पर है, मेरी नजर वो वरदानों के ऊपर भरा हुआ जो व्यक्ति उसके ऊपर है, वह प्रभु ये नहीं कह रहा है। प्रभु कह रहा है उन लोगों पर नजर है जो विश्वास योग्य है। आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगत नाही की माझी जे लक्ष आहे ते भविष्य वक्त्यांवरती आहे, फार वरदानांनी भरलेल्या अभिषिक्त सेवकांवर आहे. या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतंय की जे विश्वासू आहेत त्यांच्याकडे माझी नजर लागलेली आहे, उनके ऊपर नजर है। त्यांच्यावर नजर आहे. अगर परमेश्वर विश्वास योग्य लोगों पर नजर रखता है तो हमारी नजर कहां होनी चाहिए। जर परमेश्वर विश्वासयोग्य लोकांवरती नजर ठेवतो तर तुमची आणि माझी नजर कुठं असायला हवी. नीति 13-17 भी इसी प्रकार कहता है। नीती 13-17 देखील असंच सांगतं. विश्वास योग्य दूत कुशल सेम होता है। नीति सूत्र 13 अध्याय और 17 वचन। दुष्ट जासूस संकटात पडतो पण विश्वासू वकील एक औषधी आहे. विश्वासु जो है वो वकील के समान है, वो औषध मतलब दवाई के समान है। विश्वासू जो आहे तो वकील आणखी एक औषधासारखा आहे. देखिए, परमेश्वर यहाँ पे विश्वास लोगों के बारे में कह रहा है। आणि या ठिकाणी परमेश्वर विश्वासू लोकांच्या बाबतीत बोलत आहे. बहुत बार हमें प्रभु ने बहुत बार हमें हर समय में हर जगह पर आपको हर लोगों के बीच में विश्वास योग्य होना है। आणि तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांसोबत विश्वासू असणं गरजेचं आहे. स्त्रियों के बारे में भी इस प्रकार लिखा है, पुरुषों के बारे में भी इसी प्रकार लिखा है स्त्रियांच्या बाबतीत देखील तेच, पुरुषांच्या बाबतीत देखील तेच लिहिलेलं आहे कि वो विश्वास योग्य में बने की रहे। ते विश्वास योग्यतेमध्ये बनून राहावे. तो आइए मेरी बहन मेरे भाई, तर या माझ्या भावा बहिणींनो, और सेवा भी और काम भी उन्हीं लोगों को सौंपा जाता है जो विश्वासु होते हैं। सेवा आणि काम देखील त्याच लोकांवर सोपवलं जातं जे विश्वास योग्य आहेत. दूसरा तिमोथी दूसरे वचन में देख सकते हैं। 2 तिमोथी 2 अध्याय 2 वचनामध्ये आम्ही पाहू शकतो. उन्हीं मनुष्य को सेवा सौंपी गई, उन्हीं मनुष्य को काम सौंपा गया जो विश्वासु थे। त्याच व्यक्तींवर काम सोपवलं गेलं जे विश्वास योग्य होते. इसलिए आइए आप और मैं परमेश्वर के हाथों में आ जाए। आणि म्हणून या आज सकाळी आम्ही त्या परमेश्वराच्या हातामध्ये पडूया. प्रकाशित वाक्य 17 अध्याय 14 वचन भी यही कहता है। प्रगटीकरण 17 अध्याय 14 वचन देखील हेच सांगतं. जो चुने हुए हैं, जो बुलाए हुए हैं, इतना ही जो विश्वासी हैं वो परमेश्वर के साथ में रहेंगे। जे निवडलेले आहेत, जे बोलवलेले आहेत, ते विश्वासी आहेत, ते त्याच्या सोबत आहेत और वो जय पाएंगे। आणि तेच विजयी होतील. वो जय पाएंगे। तेच विजयी होतील. जय पाने वाले कौन है? आणि विजय मिळवणारे कोण आहेत? विश्वासी, विश्वासी, जो विश्वास योग्यता में है। जे विश्वास योग्यतेमध्ये आहेत. आज लोगों का जो विश्वास है ना वो खत्म हो चुका है। आज लोकांचा जो विश्वास आहे ना तो संपत चाललेला आहे. एक दूसरे के ऊपर विश्वास नहीं कर रहे हैं। आपसामध्ये विश्वास करू शकत नाहीये. हम किसके ऊपर विश्वास करें? आम्ही कुणावर विश्वास ठेवावा? और खुद परमेश्वर कह रहा है, स्वतः परमेश्वर म्हणत आहे, मेरी नजर लोगों पर गई, माझी नजर लोकांवर पडली, मुझे एक भी विश्वासी नहीं मिला। मला एकही विश्वासू दिसला नाही. उनका विश्वास मर चुका है। त्यांचा विश्वास मेलेला आहे. क्या आज आप और मैं परमेश्वर के साथ में, लोगों के साथ में विश्वास योग्य बनेंगे? आज तुम्ही आणि मी देवासोबत, त्याच्या विश्वासणाऱ्यांसोबत विश्वासूपणाने राहू का?
खुद के साथ विश्वास योग्य बनेंगे, स्वतःविषयी विश्वासू राहू का? यीशु के साथ विश्वास योग्य बनेंगे, येशू सोबत विश्वासयोग्य बनू का? अपने परिवार के साथ में विश्वास योग्य बनेंगे, आपल्या कुटुंबासोबत विश्वासयोग्य राहू का? अपने कलीसिया के साथ विश्वास योग्य आपल्या बनेंगे, मंडळीसोबत विश्वासयोग्य राहू का? जहां में काम कर रहे हैं, जहां पे सेवा कर रही हैं, उन लोगों के साथ में विश्वास योग्य बनेंगे, ज्या ठिकाणी मी काम करत आहे, सेवा करत आहे, त्या लोकांविषयी मी विश्वासी राहू का? एक दूसरे के साथ में, आम्ही एकमेकांसोबत विश्वासू आहो का? और अपनी सेवा में अपने सेवकों के बीच में और अपने अगुओं के बीच में विश्वास योग्य बनना। आमच्या सेवेमध्ये आमच्या पुढाऱ्यांसोबत देखील आम्ही विश्वासू आहोत किंवा नाही आहोत. और परमेश्वर कहेगा परमेश्वर म्हणेल मूसा के समान, मोशेप्रमाणे ये सभी घराने में विश्वास योग्य दास। संपूर्ण घराण्यामध्ये सर्वात विश्वासू हा आहे. ये कोई व्यक्ति नहीं बोल रहा है, हा कोणी व्यक्ती बोलत नाहीये. सृष्टि का निर्माण करता या परमेश्वर, सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर वो बोलत आहे. परमेश्वर उसके बारे में गवाही दे रहा है। आणि तो परमेश्वर त्याच्याविषयी साक्ष देत आहे. ये मत समझना कि किसी की नजर मेरे ऊपर नहीं है, असं समजू नका की माझ्यावर कोणी पाहत नाही, कोणी पाहत नाही. वो सृजनहार परमेश्वर की नजर हमारे ऊपर है। तो सृजनहार परमेश्वर आहे आणि त्याची नजर आमच्यावरती आहे. अभी हमने पढ़ा स्तोत्र संहिता 101 में कि परमेश्वर की नजर देशों के लोगों के ऊपर है। आणि या ठिकाणी स्तोत्रसंहिता 101 मध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वराची नजर या देशातल्या लोकांवरती आहे. जो विश्वासी है जे विश्वासू आहेत उन्हीं के साथ परमेश्वर रहेगा। त्यांच्या सोबत परमेश्वर राहील. परमेश्वर लोग भी किसके साथ में रहते हैं? लोक कुणासोबत राहतात? हो, जो विश्वासी है। जे विश्वासू आहेत. ये मैं जानता हूं कि ये विश्वास योग्यता के पात्र है। मला माहिती आहे की हे विश्वास योग्य पात्र जो आहे. विश्वासघाती है उसके साथ में कोई नहीं रहना चाहेगा। विश्वासघातक्यासोबत कोण राहील? तो परमेश्वर भी वैसा ही है, परमेश्वर पण तसाच आहे. वो विश्वास लोगों के साथ में रहेगा। तो विश्वासू लोकांसोबतच राहील. और हमारी ये प्रार्थना है आज आमची हीच प्रार्थना आहे कि हम सब विश्वास योग्य दास बने। की तुम्ही सर्व विश्वास योग्य दास बनावेत. जब परमेश्वर विश्वासु है जेव्हा परमेश्वर विश्वासू आहे तो उसके लोग भी विश्वासु तर होंगे। त्याचे लोक देखील विश्वासू हर असावेत. एक छोटी बात में, प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, हर एक छोटी बात में। प्रत्येक छोट्या और गोष्टीमध्ये. यही बात हमारे जीवन के अंदर आशीष से भरेंगे हम लोग, और हमारी उन्नति होगी। आणि हीच गोष्ट जी आहे ती आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येईल आणि आमची उन्नती घडवून आणेल. गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे। गॉड ब्लेस यू. प्रभु तुम्हा सर्वांना और आशीर्वाद मैं यही प्रार्थना है कि आप लोग सभी लोग अच्छे से रहें, आणि आमची हीच प्रार्थना आहे की तुम्ही सर्व लोक बरे राहा और परमेश्वर आपकी उन्नति करे। आणि परमेश्वर तुमची उन्नती करो. और जितने भी आप बीमार हैं, हमारी ये प्रार्थना है कि आप सब चंगे हो जाएं। आणि जितके लोक तुम्ही आजारी आहात, आमची हीच प्रार्थना आहे की तुम्ही बरे व्हा. जो आर्थिक परिस्थिति में गुजर रहे हैं, हमारी ये प्रार्थना है कि उनकी सबकी आर्थिक परिस्थितियां यीशु मसीह के नाम से सुधर जाए। जे आर्थिक परिस्थितींमधून जात आहेत, आज आमची हीच प्रार्थना आहे की त्यांची प्रत्येकची आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारावी. जो बेचैन हैं, जो एकदम चिंतित हैं, हमारी ये प्रार्थना है कि चिंता, उनकी बेचैनी यीशु के नाम से निकल जाए। आज जे बेचैन आहे, जे चिंतेमध्ये, आज येशूच्या नावामध्ये आमची हीच प्रार्थना आहे, त्यांची प्रत्येक चिंता, प्रत्येक जे त्यांची बेचैनी ती निघून जावी. यीशु मसीह के नाम में आपके जीवन में, आपके घरों में, आपके परिवारों में, आपके काम के अंदर आशीष आ जाए यीशु के नाम में। येशूच्या नावामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये त्याचे आशीर्वाद आज मोकळे करतो. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा. या तुझ्या वचनासाठी आम्ही विशेष करून तुझे आभार मानतो की तू आम्हाला विश्वास योग्यतामध्ये राहण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. प्रभूजी, तुझी नजर तुझ्या विश्वासू लोकांकडे लागून राहिलेली आहे. प्रभूजी, तू आमच्याविषयी विश्वासू होता प्रभूजी, आहेस आणि असणारा परमेश्वर आहे पित्या. तसेच परमेश्वर, आम्ही देखील तुझ्याविषयी विश्वासू राहावं प्रभूजी. आम्ही विश्वासू राहावं सर्वप्रथम स्वतःविषयी प्रभूजी बापा. आम्ही विश्वासू राहावं तुझ्याविषयी प्रभूजी. आम्ही विश्वासू राहावं आमच्या कुटुंबाविषयी. आम्ही विश्वासू असावं प्रभूजी बापा तुझ्या मंडळीविषयी. आम्ही विश्वासू असावे परमेश्वर बाबा, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, सेवा करतो, त्या ठिकाणी देखील आम्ही विश्वास योग्य असावं ही तुझी इच्छा आहे प्रभूजी. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, आम्ही प्रार्थना करतो. जर असं नसेल प्रभूजी, आमच्या हातून कुठल्याही चुका झाल्या असतील परमेश्वर बापा, तुझ्या विरुद्ध कुठल्या गोष्टी आम्ही केलेल्या नसतील प्रभू, तू आम्हाला क्षमा कर परमेश्वर बापा. आणि पुन्हा त्या विश्वास योग्यतेमध्ये तू आम्हाला घेऊन चल, जेणेकरून प्रभूजी त्या मोशेविषयी जशी तू साक्ष दिली हो परमेश्वर बापा, तशीच परमेश्वर बापा तू आमच्याविषयी साक्ष देईल की हा माझा भला आणि विश्वासू दास आहे पित्या. ओ परमेश्वर बापा, ओ बापा, तुझ्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या त्या विश्वास योग्यतेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तीच विश्वास योग्यता परमेश्वर बापा तू आमच्या जीवनामध्ये भर, अशी तुझ्याकडे आज आदराची आणि कळकळीची आम्ही विनंती करतो परमेश्वर बापा. हो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व मान सन्मान गौरव केवळ तुला आणि तुलाच देत आम्ही सर्व प्रार्थना येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे. आमेन.
प्राइज लॉर्ड। इस समय है अपना ऑफरिंग का समय है। अभी ऑफरिंग में जाने से पहले मैं एक वचन में से एक पढ़ना चाहता हूँ। अपनी सारी चिंता उसी पर डाल दो क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है। तो परमेश्वर का वचन हमें सिखाता है कि हमारा चिंता प्रभु के ऊपर डालना है। लेकिन हम क्या करते हैं, हमारा बोझ को, हमारा चिंता को हम ही खुद ही ले लेते हैं और खींचते हैं। और प्रभु का वचन हमें कहता है कि हमारा चिंता सारे प्रभु के ओर डालना है। और हम ऑफरिंग में जाने के से पहले जाएंगे। अभी प्रभु का वचन में से हम पढ़ेंगे, तू आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाचे प्रथम फलाने परमेश्वराची सन्मान कर, म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझा मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षवतो नाही, याविषयी माझी प्रतिती पहा। तो मैं ऑफरिंग में जाने से पहले मेरा एक साक्षी बताना चाहता हूँ कि ये लॉकडाउन के समय था, तो मैं भी ऐसे ही चिंता करता था कि कैसा होगा, क्या होगा, तो और जॉब का कैसा होगा, और आज जॉब है कल रह सकते हैं नहीं रह सकते, तो ये सारे रिस्पॉन्सिबिलिटी कैसा फुलफ़िल हो सकता है। तो मैं वैसे ही वचन पढ़ रहा था। प्रभु अद्भुत रीति से एक वचन से बात किया था। तो वो वचन था, जब मुझे डर लगेगा मैं तुझ पर भरोसा करूँगा। तो परमेश्वर की ये वचन ने मुझे तसल्ली दिया है। तो जब भी डर लगता है, जब भी ऐसा सिचुएशन हमें लगता है कि हमारा अभी क्या होगा, कैसा होगा, तो प्रभु हमारा संभालने के लिए तैयारी है। लेकिन हम उनके ऊपर हमारा बोझ नहीं देते, हम खुद ही हमारा बोझ को हम लेकर चलते हैं। प्रभु को सम्मान देंगे और हमारा जो कमाई का 10वां भाग है और प्रभु को देना सीखेंगे, तभी प्रभु का वादा है हमारा जीवनों में वो उन्नति से उन्नति की ओर लेकर जाने वाला परमेश्वर है। किसी बात का चिंता ना करते हुए प्रभु का भंडार में देंगे। और देने के पद्धति और तरीका ये है कि आप लोग गूगल पे भी कर सकते हैं और नीचे जो स्क्रीन पे दिया हुआ वाला अकाउंट नंबर पे डायरेक्ट ट्रांसफ़र कर सकते हैं, कि नहीं तो डिटेल फ़ोन करके डिटेल भी पूछ सकते हैं। तो आप प्रभु का भंडार में दीजिए, आशीषित पाइए। धन्यवाद, थैंक यू। हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से
प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते प्रभु। आपके वचन को समझकर प्रभु जी जो लोग भंडार में दिया है प्रभु जी, उन लोगों को, सारे लोगों को आपके पवित्र हाथों में देता हूँ प्रभु जी। प्रभु जी आपके वचन कहता है मलाकी 3:10 के अनुसार प्रभु जी उनके आशीषित कीजिए प्रभु जी, और उनको उन्नति से उन्नति की ओर लेकर जाइए प्रभु। जो लोग अभी देने में प्रभु जी कमी है प्रभु जी, उनके मन को तैयार कीजिए प्रभु जी, आपकी ओर प्रभु जी डिपेंड रहने के लिए प्रभु जी, आपकी हमारा चिंता आपकी ओर डालने के लिए प्रभु उनको सहायता कीजिए प्रभु जी। आगे के समय आपके पवित्र हाथों में देता हूँ प्रभु जी, ये सारे आपकी महिमा के लिए होने दीजिए। मान महिमा गौरव सम्मान आपको देते प्रभु। ये छोटी सी प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देते। देवाने खूप मोठी साक्ष माझ्या जीवनामध्ये केली। माझ्या वडिलांना आरोग्य दिलं। काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांच्या हाताला आणि पायाला एका साईडला मुंग्या येत होत्या। तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना फॅमिली डॉक्टरकडे दाखवलं। तर डॉक्टर म्हटले की तुम्हाला न्यूरोलॉजिस्टला दाखवावं लागेल, पण लॉकडाऊन असल्यामुळे दवाखाने सगळे बंद होते, 1 वाजेपर्यंतच होते, तर डॉक्टर काय अवेलेबल नव्हते त्या दिवशी। तर ते तसेच घरी आले आणि घरी आल्यानंतर ते म्हटले की मला आता बरं वाटतंय, आपल्याला डॉक्टरकडे जायची काही गरज नाही। पण देवाने खूप कृपा पुरवली त्यावेळेस की त्यांना घरी न ठेवता आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेलो। तर डॉक्टरकडे नेल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांची कंडिशन एवढी, डॉक्टर म्हटले की खूप सिरियस झालेले आहेत ते, त्यांना जरी जाणवत नसलं तरी त्यांचे जे सिम्पटम्स आहेत खूप सिरियस आहेत आणि त्यांना डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट केलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली। कॉन्फरन्स कॉलमध्ये देखील प्रार्थना केली ताईंनी। देवानी खूप त्यांना म्हणजे कृपा पुरवली की ते नाही म्हणत असताना देखील त्यांना इमर्जन्सी दवाखान्यात नेलं आम्ही आणि ते 1 दिवस ICU मध्ये होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट केलं। तर देवाच्या नावाला धन्यवाद देते की देवाने त्यांना योग्य वेळी योग्य ते ट्रीटमेंट दिलं। डॉक्टर म्हटले की जर तुम्ही त्यांना घेऊन आला नसता तर त्यांना अटॅक आला असता, घरीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असता। तर देवाने खूप मोठ्या संकटातून आम्हाला वाचवलं। मी सर्व गौरव देवाला देते। तसंच देवाने फायनान्शियली पण आम्हाला कुठला प्रॉब्लेम येऊ दिला नाही, सर्व कृपा पुरवली आणि वडिलांना पण आरोग्य दिलं। आज ते घरी आहेत, सुखरूप आहेत, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते। प्रेज लॉर्ड। माझं साक्षी आहे की माझ्या नवऱ्याचं गेल्या सोमवारी ॲक्सिडेंट झालं होतं। मग त्यांना 2 दिवस ॲडमिट केलं होतं की सोनोग्राफ करायचं, ऑपरेशन करायचं सांगितलं होतं की काय तर निघलं तर ऑपरेशन करावं लागणार होते म्हणले होते। पण आम्ही प्रार्थना केली की असं काहीच रिपोर्ट येऊ नये, नॉर्मल यावं म्हणून प्रार्थना केली। ते नॉर्मल आले म्हणून तेव्हाचे धन्यवाद देते। नहीं सुनता पर नहीं चलता, इसने अपनी बुद्धि से अपना घर ट्रैक्टर बनाया और फिर बारिश आई, तूफान होता और बाढ़ आई, इसका घर गिर गया क्योंकि
उसने अपनी बुद्धि से बनाया तो परमेश्वर पर भरोसा नहीं रखा। परमेश्वर ने ऐसी ईंट को मूर्ख कहा है। परमेश्वर ने ऐसी इसलिए हमें परमेश्वर पर भरोसा रखना चाहिए, दूसरों को सुनना चाहिए और उन पर चलना चाहिए, तभी तो हम तो बुद्धिमान कहलाएंगे। थैंक यू। आमेन। माय नेम इज वैभव आशोद राठोड। मी आपली ऋषी पर्वतात ओढा लावतो, मला साये तुटून येईल. आकाशाने पृथ्वीचा निर्माणदाता परमेश्वर त्यास तोडून मला साये येईल. आमेन. मी आपली जशी पर्वताकडे लावतो, मला साह्य कुठून येईल? साह्य मला आकाश आणि पृथ्वी निर्माण करत त्याचपासून येईल. चल साये 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 दोनदाच येईल. ठीक आहे.